सो त्यामुळे एम-पी-एस-सी का सिलेबस बदलत आहे, त्याचं जर कारणं आपल्याला जाणून घ्यायची असतील, तर यू-पी-एस-सीने सिलेबस का बदललेला, ते आधी जाणणं आवश्यक आहे. मग त्याच्यामुळे यू-पी-एस-सीने जो सिलेबस बदललेला, त्या प्रश्नाचं आपण पहिल्यांदा उत्तर पाहूया, की एम-पी-एस-सी यू-पी-एस-सीने अभ्यासक्रमात बदल का केला होता. 2013-11ला त्यांनी नवीन प्रिलियम इम्प्लिमेंट केली आणि तीच प्रिलियम मग एम-पी-एस-सी ऑलरेडी एम-पी-एस-सीने तो बदल घडवून आणलेला आहे. मेन्समध्ये जो बदल आहे हा आत्ता प्रस्तावित केलेला आहे, 2025मध्ये तो लागू होईल. पण मग यू-पी-एस-सीने जेव्हा 2013मध्ये पण मेन्स बदलली, तर त्याच्या मागची कारणं काय होती. सो जसं मी सांगितलं की निगवेकर कमिटी जी 2011मध्ये अपॉइंट केलेली, त्यांची जे रिकमेंडेशन होते डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगला जे दिले आणि त्याच्यानुसार लोकसभेमध्ये तो बिल पास करण्यात आलं आणि ते बदल झाले यू-पी-एस-सीमध्ये. आणि त्याचबरोबर सेकंड ARCचा जो अहवाल होता, ओके, त्याच्यामध्ये पण सिव्हिल सर्व्हिस मध्ये काय बदल घडवण्यात यावे त्याच्या संदर्भात खूप मोठा अहवाल होता आणि त्याच्यामध्ये एक पार्ट होता की हे जे सिलेक्शन यू-पी-एस-सी करत आहे त्याच्यामध्ये काय बदल असावेत. सो मग त्या संदर्भात पहिल्यांदा मी ते बदल किंवा त्यांचे रिकमेंडेशन्स डिस्कस करतो तुमच्यासोबत आणि मग तुम्हाला आयडिया येईल की यू-पी-एस-सीने हा जो सगळा सिलेबस बदललेला आहे आणि एम-पी-एस-सी पण जो सिलेबस बदलत आहे त्याच्या मागची कारणं काय आणि मग ऑटोमॅटिकली अभ्यास कसा केला पाहिजे. आणि सो यू-पी-एस-सीचे जे एक्स चेअरमन होते DP अग्रवाल, जेव्हा हे 2013मध्ये चेंजेस झाले, तर त्यांचं एक वाक्य आहे किंवा हे सिलेबसमध्ये चेंजेस का करत आहेत त्याच्या मागे त्यांचं स्टेटमेंट काय बघा, की यू-पी-एस-सी एक्स चेअरमन DP अग्रवाल सेड दॅट द एंडेवर ऑफ द कमिशन इज टू एन्श्युअर दॅट ऑल द कॅन्डिडेट्स आर जज्ड on the basis of in-depth knowledge and understanding rather than information gathered. ओके, सो यू-पी-एस-सी माजी अध्यक्ष DP अग्रवाल म्हणाले की उमेदवारांनी फक्त माहिती गोळा करण्यापेक्षा किती सखोल ज्ञान मिळवले आहे आणि त्यांनी जो विषय अभ्यास करत आहे तो विषय किती प्रमाणात समजून घेतला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आयोग करत आहे किंवा आयोग करणार आहे जो नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये. सो इश्यू काय होता की 2011च्या अगोदर आणि आपलाही एम-पी-एस-सीचा सिलेबस जुना जो 2005, 6, 8, 9 त्या टाईम पिरियडमध्ये जो होता आणि यू-पी-एस-सीचा त्याच्यामध्ये प्रिलियम्समध्येच एक ऑप्शनल पेपर असायचा, हिस्ट्री, जॉग्राफी वगैरे. अर्धा वर्ष तुम्ही त्या सब्जेक्टचा अभ्यास केला, हिस्ट्री, जॉग्राफी कुठलाही एक ऑप्शनल घेऊन, त्याच्या भरोशावर तुम्ही प्रिलियमची एक्झाम पास करू शकत होता. मेन्समध्ये गेल्यावर ऑप्शनलचे 4 पेपर असायचे, 300 मार्काचे, 1200 मार्क ऑप्शनल. जर अर्धा वर्ष प्रिपेअर करत असेल, त्याचं खूप रोट लर्निंग केलं, खूप मगिंग करून नुसता रट्टा मारला आणि व्यवस्थित त्याचा 5-6 वर्ष रट्टा मारला असेल तर आरामात, ओके, तुम्ही मग तुमचे ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क आहेत, 12th फेल आहे नाही आहे, ग्रॅज्युएशनमध्ये किती मार्क्स आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तुम्ही जास्त वर्ष अभ्यास करून जास्त रट्टा मारला, ऑटोमॅटिकली मग जो मेन्स एक्झाम आहे ती आरामात देता येत होती आणि ती पास करून मग त्याच्यामध्ये जास्त मार्क असतील, इंटरव्ह्यूला पण लोक त्यांना तुमचे एफर्ट्स दिसले, इतक्या वर्ष अभ्यास करतोय वगैरे, इंटरव्ह्यूला पण जास्त मार्क दिले जायचे. पण आता एक्झॅक्टली त्यांना असे अधिकारी नको आहेत, त्यांना खूप यंग रिक्रूट जनरली पाहिजेत, ओके, की जे रट्टा मारून येत आहेत असे तर अजिबात नको. कारण हे जे रट्टा मारून अधिकारी येत आहेत त्यांना जे भारताचे प्रश्न आहेत कंटिन्युअसली नवीन प्रश्न आहेत आणि ते प्रश्न जर सॉल्व्ह करता येत नसतील, एक पोलीस अधिकारी आहे की ज्याला फक्त रट्टा मारून तो झालाही पोलीस अधिकारी, पण आता जे पहिले जे क्राईम व्हायचे की रस्त्यावर कुठेतरी मर्डर झाला, आता सगळे सायबर क्राईम होत आहेत, OTP स्कॅम होत आहेत, इंटरनॅशनल क्राईम नेचर बदललेले क्राईम्स. आणि जर ते तसंच जर त्याची पर्सनॅलिटी नसेल हे बदल समजून घेण्याची, ओके, तर असे अधिकारी हा देश चालवताना खूप इनइफेक्टिव्ह प्रूव्ह होणार आहेत आणि किंवा प्रूव्ह होत होते. आणि त्याच्यामुळेच यू-पी-एस-सीने हा जो एक मेजर चेंज होता की रोट लर्निंग, रट्टा मारणारे अधिकारी अजिबात नको. मग त्यांना कसे अधिकारी हवेत की कुठल्याही विषयाचा इन डेप्थ नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. सो हा जो अंडरस्टँडिंग पार्ट आहे, ओके, की तो विषय तुम्हाला किती समजलेला आहे, ओके, ते त्यांना पाहायचं आहे, ना की काही फक्त रोट लर्निंग केलं, की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे म्हणतो आपण. आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि पुढे सांगेल की अप्लाइड अंडरस्टँडिंग, की जे पण तुम्ही ज्ञान मिळवलेलं आहे, ओके, ते ज्ञान आज कसं रिलिव्हंट आहे, आजच्या इश्यूंशी कसं रिलिव्हंट आहे ते तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. सो इथिक्स पेपर जो त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे, तुम्ही 2-3 हजार वर्षी गौतम बुद्धांनी काय सांगितलं त्याच्यापेक्षा ते जे गौतम बुद्धांचे जे विचार होते 2-3 हजार वर्षापूर्वी दिलेले, आज ते ॲप्लिकेबल आहेत का, आहेत तर ते कसे आहेत. सो मग तुम्हाला त्याच्यासाठी पहिल्यांदा गौतम बुद्धांनी जे आयडियाज दिलेला त्याचं प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. नुसते 4 नोबल ट्रूथ्सचा रट्टा मारला
त्याने काही फायदा नाही आहे. तर ते जे 4 नोबल ट्रूथ्समध्ये त्यांनी काय माहिती दिली, त्याचा इसेन्स काय होता, क्रक्स काय होता त्यांच्या आयडियाचा, ओके, ते आधी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक त्यांचा विचार तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे, ओके, आणि त्याचा सखोल अभ्यास करून मग पुढे त्याचा आज काय रिलिव्हन्स आहे, आज कसं ते अप्लाय होतात त्यांचे थॉट्स, तो पार्ट त्यांना UPSCला बघायचा होता. आणि सेम वे मग MPSCमध्ये पण जो बदल आहे त्यांना हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून, की कोणताही विषय तुम्ही जो स्टडी करताय त्याच्यामध्ये फक्त माहिती गोळा करू नका, रोट लर्निंग करू नका. माहिती गोळा करण्यापेक्षा त्या विषयाचं सखोल ज्ञान, एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, ओके, व्यवस्थित तो विषय समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, ओके, आणि सखोल अंडरस्टँडिंग झाल्यावर, ओके, ते विषय किती प्रमाणात तुम्हाला आता तुम्ही समजून पण घेतला आहे, सखोल ज्ञान आहे त्याचं, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, आणि त्याला तुम्ही आता दररोज जेव्हा तुम्ही पुढे अधिकारी होचाल तर तुमच्या डेली रुटीनमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन करताय, ओके, दैनंदिन कारभार किंवा प्रशासन चालवत आहात, तर त्यामध्ये तुम्हाला जो सखोल अभ्यास केलेला आहे त्याचा किती जास्त प्रमाणात उपयोग करता येईल और ॲप्लिकेशन जे करता येईल, तो जो बदल आहे हा सर्वात जास्त अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, की काहीही वाचाल, हिस्ट्री, जॉग्राफी, कुठलाही विषय वाचाल, ओके, रट्टा मारू नका. तुम्ही गांधी वाचला तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती नीट समजून घ्या. इतिहासामध्ये 1905 मध्ये जी स्वदेशी मुवमेंट झाली त्याच्यामध्ये पण स्वदेशीची मागणी होती, त्याच्यामध्ये पण स्वराज्याची मागणी होती. 1919 मध्ये पण स्वदेशीची मागणी होती, स्वराज्याची मागणी होती. सो मग 15 वर्षामध्ये, ओके, हे जे गांधी बोलत होते आणि स्वदेशी बोलत मध्ये लाल बाल पाल हे जे नेते मंडळी होती, मग गांधीच मास मुवमेंट का करू शकले? स्वदेशी मुवमेंट जी झालेली ती महाराष्ट्र आणि बंगालच्या बाहेरच कुठल्याच राज्यात नव्हती, आणि महाराष्ट्र बेंगॉलमध्ये पण फक्त मुंबई, पुणे आणि कलकत्ता या शहरांमध्येच होती. त्याच्यामध्ये पण गरीब वर्ग अजिबात नव्हता, लोअर क्लास जो होता, मिडल क्लासच जास्त इन्व्हॉल्ड होता. मग गांधींचं जे स्वदेशी स्वराज होतं आणि हे जे लाल बाल पाल त्यांनी जे आधी स्वदेशी स्वराजची संकल्पना दिली त्याच्यात एक्झॅक्टली फरक काय होता. सो ह्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला संकल्पनात्मक अभ्यास करता आला पाहिजे. आणि मग गांधी त्यावेळी जे स्वदेशी बोललेले, ओके, की जे लाल बाल पाल त्यांचं जी स्वदेशी होती, की जी पण भारतामध्ये गोष्ट बनेल ती स्वदेशी. गांधींसाठी भारतामध्ये म्हणजे मुंबई गुजरातच्या मिलमध्ये बनेल ती नाही, तर गांधींसाठी चरख्यावर जे बनेल डिसेंट्रलाइज याच्यामध्ये, ओके, आपल्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये, हाऊसहोल्ड इंडस्ट्रीमध्ये, ओके, त्याच्यामध्ये जी गोष्ट बनेल तीच फक्त स्वदेशी होती. मग ही जी तुम्हाला गांधींची संकल्पना समजून आली स्वदेशीची व्यवस्थित, तर मग आज ही स्वदेशी संकल्पना किती महत्त्वाची आहे जेव्हा सगळे अंबानी अदानी असे कॉर्पोरेट्स आहेत. तर मग हे जे मायक्रो मीडियम स्मॉल एंटरप्राइजेस आपण जे म्हणतो, हँडीक्राफ्ट, हे खादी ग्राम उद्योग, तर खादी ग्राम उद्योगला चालना देऊन, ओके, आपण भारताचा विकास घडवू शकतो का हे तुम्हाला आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण ॲप्लिकेशन ओरिएंटेड समजणे गरजेचं आहे. आणि हेच त्यांना पहिला बदल जो UPSCला एक्सपेक्ट होता आणि MPSCलाही तुमच्याकडून एक्सपेक्ट आहे, की कुठल्याही विषयाचा रट्टा मारू नका, संकल्पनात्मक अभ्यास करा, सखोल अभ्यास करा, विषय तो समजून घ्या, ओके, समजून न घेता कुठल्याही विषयाचा अभ्यास करू नका. हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा बदल. त्याच्यानंतर हा जो सेकंड ARC अहवाल होता, ह्या सेकंड ARC अहवालाने काय सांगितलंय बघा, की सेकंड ARC अहवालाचं जे म्हणणं होतं, की आत्ताची जी जुनी ब्युरोक्रेसी आहे आणि ज्या रेटने, ओके, देशामध्ये बदल होत आहेत, आर्थिक बदल, सामाजिक बदल, ओके, सर्व होत आहेत, शहरीकरण वाढत आहे, ओके, ह्या ज्या पर्यावरणासंदर्भित समस्या वाढत आहेत, ओके, सो नवीन चॅलेंजेस येत आहेत. आता 30-40 वर्षापूर्वी हार्डली एखादं इंटरकास्ट मॅरेज होईल, इंटररिलिजियस मॅरेज होईल, पण आता इंटररिलिजियस मॅरेजेस वाढत चालले आहेत. मग हे जेव्हा वाढत चालले आहेत, ओके, मग त्याच्यामध्ये मग युनिफॉर्म सिव्हिल कोड खूप गरजेचा आहे, जो 30-40 वर्षापूर्वी नव्हता, ओके, किंवा हे जे नॉर्थ ईस्टमधले बरेच ट्रायबल लोक महाराष्ट्रात नोकरीसाठी येतील, कर्नाटकमध्ये नोकरीसाठी येतील, मग तिथे त्यांचे एक हिंदू किंवा तिथला नॉर्थ ईस्टमधला ख्रिश्चन ट्रायबल त्यांच्यामध्ये लग्न होतील किंवा हिंदू मुस्लिममध्ये लग्न होतील. मग त्याच्यामुळे अशा ज्या नवीन गोष्टी बदलत आहेत, आधी जो रस्त्यावर क्राईम होत होता आता सर्व सायबर क्राईम चालू आहे. हे जे जागतिकीकरणामध्ये खूप जोरात बदल होत आहेत, खूप स्पीडने बदल होत आहेत, आणि ही जी जुनी ब्युरोक्रेसी ह्या बदलांशी जुळवून घेऊ शकत नाही आहे, आणि त्याच्यामुळे भारताला खूप नुकसान होत आहे. आणि याचीच उदाहरणं जे तुम्हाला सांगायची म्हणून, की क्रिप्टोकरन्सी सगळ्या जगामध्ये यूज होतोय, गेली 10 वर्ष झाले. 2013 पण क्रिप्टोकरन्सी जेव्हा आला भारताने बॅन करून टाकला, आणि जेव्हा क्रिप्टोकरन्सीची प्राइस खूप हाय आहे, ओके, आता आपण क्रिप्टोकरन्सी लिगलाइज केलं. सेम वे, ओके, म्हणजे कुठली गोष्ट आली तर ब्युरोक्रेसीच्या डोक्यात एकच आहे, की ती बदल नको, रेजिस्ट करा. आधार आणला तरी त्याला खूप अपोज केला ब्युरोक्रेसीने.
तर हे बदल नको असणारी ब्युरोक्रेसी सर्वात जास्त भारताचं नुकसान करत आहे आणि त्यांना हे बदल आत्मसात करणारेच नोकरदार पाहिजेत, सरकारी अधिकारी पाहिजेत. कोविड आला, बॅन करून टाका. ओके, करप्शन कंट्रोल करायचे, नोटबंदी करा. सगळ्या जगामध्ये जीएम क्रॉप्स खाल्ले जात आहेत. ओके, पण इंडियामध्ये गेले 20-30 वर्ष जीएम क्रॉप्सवर पण बॅन करून टाकला आहे. सो दर ठिकाणी नुसती बॅन मेंटॅलिटी आहे. ओके, आणि यांना जे UPSCला जो बदल पाहिजे सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये असे लोक नको. त्यांना ओपन माइंडेड, फ्लेक्झिबल अधिकारी पाहिजे. ते लाल पितीचा कारभार जे म्हणतो आपण, कायद्यामध्ये राहून नियमांची फक्त नियम. ओके, हे नियम दाखवून देणारे अधिकारी नको आहेत. तर त्यांना वेलफेअर गव्हर्नमेंट, ओके, की रन करणारी ब्युरोक्रेसी पाहिजे. की भारतामध्ये आता खूप बदल होत आहेत आणि त्या सगळ्या बदलांमध्ये जुळवून घेऊन भारताचा पटकन विकास करता येईल असे विकसनशील अधिकारी त्यांना पाहिजे आहेत. तर मग तेच UPSCला सिलेबस चेंजसाठी जे सेकंड ARCनी रिकमेंडेशन दिलेलं, तर सेकंड ARCचा जो अहवाल आहे, काय म्हणणं आहे त्यांचं बघा, की सेकंड ARC ऑल्सो रिकमेंडेड दॅट रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेसी, की नुसते नियम करणारी ब्युरोक्रेसी नको, रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेसी, आणि रिजिड रूल बाउंड ब्युरोक्रेसी बी चेंज इंटू फ्लेक्झिबल ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी. त्यांना ॲक्शन ओरिएंटेड कामं करणारे सरकारी अधिकारी पाहिजेत. नुसते नियम दाखवणारे आणि नियम असा सांगतोय हे काम होणार नाही, नियम असं सांगतोय ते काम होणार नाही, असे अधिकारी अजिबात नको आहेत. आणि ह्यांच्यामुळेच खूप जास्त नुकसान होत आहे. आणि जसं एक उदाहरण सांगतो ना, असे हा इथिक्स पेपर जेव्हा ज्याच्यामध्ये प्रशासन किंवा सुशासन, गुड गव्हर्नन्स, हे सर्व टॉपिक मी डिस्कस करेन तुमच्यासोबत नंतर, जेव्हा मी माझ्या ऑफलाईन पुण्यामध्ये क्लास चालू करेन आणि ऑनलाईन माझं दार्शनिक IAS ॲपवर इथिक्सचे कोर्सेस जेव्हा लॉन्च करेन. इंग्लिशमध्ये ऑलरेडी कोर्स लॉन्च केला आहे SA इथिक्सचा, मराठीमध्ये पुढे तो लॉन्च होईल. पण जेव्हा हे कोर्सेस इथिक्सचे जेव्हा लॉन्च करेन, त्याच्यामध्ये मी अशी खूप सारी उदाहरणं देतो. आणि त्याच्यामधलंच एक उदाहरण, की गुड गव्हर्नन्ससाठी जो प्रॉब्लेम आहे, ब्युरोक्रेसीची जी मेंटॅलिटी आहे त्याचा, तर एक इलॉन मस्कला स्टारलिंक प्रोजेक्टची जी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आहे, तो प्रोजेक्ट इंडियामध्ये ट्राय करायचा होता, की इंडियामध्ये किती लोकांना इंटरेस्ट असेल, किती लोक माझे ब्रॉडबँड पॅकेजेस सबस्क्राईब करतील. सो ॲडव्हान्स बुकिंग म्हणून त्यांनी त्याच्या वेबसाईटवर ऑप्शन चालू केला, की इंडियामध्ये ज्यांना ॲडव्हान्स बुकिंग करायचे पॅकेजेस ते करून घ्या. आणि हे जेव्हा ॲडव्हान्स बुकिंग चालू झाले, 1-2 वर्षांनी त्याचा तो प्लॅन होता लॉन्च करायचा स्टारलिंक. तर ट्रायमध्ये बसलेला एक चेअरमन किंवा ट्रायचे जे तिथले 2-3 शहाणे IAS अधिकारी असतील बसलेले, त्यांनी काय सांगितलं, स्टेटमेंट इश्यू केलं, की इलॉन मस्कला स्टारलिंकचे हे करण्यासाठी, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इंडियामध्ये प्रोव्हाइड करण्यासाठीचं लायसन्स नाही आहे त्याच्याकडे, आणि त्याच्यामुळे तो हे पॅकेजेस वगैरे जे करतोय ते म्हणजे इनडायरेक्टली विदाऊट लायसन्स करतोय. आणि हेच ज्याला म्हणतो आपण लायसन्स राज किंवा लाल फितीचा कारभार. अरे तुम्ही ट्रायच्या अधिकाऱ्यांनी सर्व इंडियाचं टेलिकॉम सेक्टर बुडवून टाकलं. ओके, आधीच्या 10-20 कंपन्या टेलिकॉम सेक्टरमध्ये होत्या, आता फक्त जिओ एअरटेलच्या भरोसे टेलिकॉम सेक्टर चालू आहे. ओके, BSNL तर पूर्ण बुडून गेली, 3 महिने पगार नव्हते झाले, बँकरप्ट झाली BSNL. हे जे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीमध्ये बसून हा जो लाल पितीचा कारभार करताय, लायसन्स राज, ओके, ही जी सोशलिस्ट मेंटॅलिटीने कारभार करताय, इतका ऑनलाईन सगळे जे प्रायव्हेट सेक्टरमधल्या लोकांनी इतकं ट्रोल केलं ट्रायलच्या अधिकाऱ्यांना, की बाबा त्याच्याकडे लायसन्स नसेल ना तर तुमच्या ऑफिसमधून बाहेर निघा, फ्लाईट घेऊन सिलिकॉन व्हॅलीला जावा आणि त्याला इलॉन मस्कला लायसन्स देऊन या. त्याला शहाणपणा शिकवू नका, की त्याला लायसन्स आहे का नाही आहे, त्यालाही कळतं बेसिक बिझनेस कसा करावा. तो ॲडव्हान्स बुकिंग फक्त करतोय बघायला की इंडियामध्ये किती सबस्क्रायबर्स असतील. ओके, आणि इलॉन मस्कला भारताची गरज नाही आहे, भारताला इलॉन मस्कच्या स्टारलिंक प्रोजेक्टची गरज आहे, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीची गरज आहे. अजून नॉर्थ ईस्टच्या निम्म्या एरियामध्ये तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी देता नाही आली. आणि मग हा जे अशी जी ब्युरोक्रेसी आहे ती त्यांना नको आहे. ओके, लाल फितीचा कारभार करणारे अधिकारी नको आहेत, नियमात राहणारे अधिकारी नको आहेत. आणि त्याच्यामुळे जो सेकंड ARCनी सांगितलं की फ्लेक्झिबल, ओपन माइंडेड, ओके, ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी, ही असे अधिकारी जास्त तुम्ही एक्झाममधून घ्या. आणि मग त्याच्यासाठी सेकंड ARC अहवालामध्ये असे सुचवण्यात आले, की कठोर नियमबद्ध नोकरशाहीमध्ये आता थोडी लवचिकता आणणे गरजेचं आहे. ओके, आणि सरकारी अधिकारी विकास कामांमध्ये नियमांपेक्षा कृतींवर लक्ष केंद्रित करून सामाजिक बदल घडवून आणतील असे सरकारी अधिकारी घ्या. ओके, नुसतेच बॅन मेंटॅलिटीचे अधिकारी नको, डायनॅमिक, ओपन, फ्लेक्झिबल माइंडचे. आणि मग समजून घ्या की मग याच्यामुळे UPSCमध्ये जो आधीचा जो सिलेबस होता, जो रट्टा मारणारा सिलेबस होता, त्याच्यामुळे जे विद्यार्थी सिलेक्ट होत होते ते 28, 30, 32, 34 एजचे पण UP बिहारी जास्त सिलेक्ट व्हायचे, 10-10 वर्ष त्याचाच अभ्यास करायचे शाळेतून,
त्या विषयांचा. आणि आता UP बिहारमधून पर्सेंटेज खूप कमी झाला आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त अधिकारी सिलेक्ट होतात दरवर्षी पर्सेंटेज वाईज. ऑन ॲव्हरेज 100 अधिकारी असतातच 800-900 मध्ये. सर्वात जास्त सिलेक्शन महाराष्ट्रामधलं आहे, कारण आपली एज्युकेशन सिस्टीम वगैरे सर्व चांगलं आहे ओके इथे. आणि हे जे अधिकारी आता सिलेक्ट होत आहेत ओके UPSCच्या सिलेबसमध्ये, तर हे जे रोट लर्निंगवाले नको आहेत आणि त्यांना आता यंग माइंड्स, कारण जे 20, 25, 26 एजमध्ये खूप सारे अधिकारी सिलेक्ट होत आहेत. 70-80% सिलेक्शन ह्या एज ग्रुपमधलं आहे. आणि होण्यामागचंच कारण जे आहे की त्यांना जे रोट लर्निंगवाले रट्टा मारणारे अधिकारी नको होते, त्याच्यामुळे त्यांनी सीसॅटचा पेपर आणला. इथे तुम्हाला खूप रिझनिंगच करावं लागतं ओके. आणि सीसॅटमध्येच ते निम्मे कॉम्पिटिशन घालवून टाकतात की जे नुसतेच 8-10 वर्ष बसून अभ्यास करतायत. मॅक्झिमम लोकांना सीसॅटमधून ते उडवतात UPSCमध्ये. आणि प्रिलियममध्ये पण करंट अफेअरवर जास्त फोकस आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, बाकी हिस्ट्री जॉग्राफीचा व्यवस्थित संकल्पनात्मक अभ्यास केला, तुम्ही प्रिलियम क्रॅक करू शकता. आणि मग मेन्समध्ये पण एसे, इथिक्स आणि ऑप्शनल ओके याच्यावरच जास्त स्कोरिंग होतं. आणि त्यामुळे GS 1, 2, 3चा थोडा बहुत ॲव्हरेज अभ्यास केला, करंट अफेअर व्यवस्थित बघितलं ओके. आणि प्रिलियमचा नीट अभ्यास असेल तर GS 1, 2, 3 मध्ये पण चांगले मार्क येतात ऑन ॲन ॲव्हरेज. आणि एसे, इथिक्समध्ये जास्त स्कोर केले, 150पर्यंत मार्क येतात, ते केला. ऑप्शनल व्यवस्थित एक हँडल केला की तुम्ही आरामात इंटरव्ह्यूला जाऊ शकता. आणि त्याच्यामुळे जे खूप 8-10 वर्ष प्रिपेअर करतायत आणि जे यंग कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी जास्त तफावत सिलेबसमध्ये ठेवली नाही आहे ओके. आरामात यंग स्टुडंट्स पण किंवा 2-3 अटेम्प्टमध्ये पण स्टुडंट्स ही एक्झाम क्रॅक करू शकतात. UPSCचे खूप करत आहेत. क्लिअरली तो पॅटर्न दिसतोय UPSCच्या रिझल्टमध्ये की मीडियन एज जे म्हणतो आपण सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचं ते 24-25 मध्ये आलेलं आहे, जे आधी 29-30च्या आसपास होतं ओके. आणि मग त्याच्यामुळे कारण त्यांना असेच यंग माइंड्स पाहिजे आहेत. आणि मग हे यंग स्टुडंट सिलेक्ट करण्याचा उद्देश काय की इश्यू हाच आहे गाई सिम्पल. तुमचे जर आई वडील आहेत ना, त्यांना तुम्ही मेटावर्सचा कन्सेप्ट शिकवून दाखवा, त्यांना लॅपटॉप शिकवून दाखवा, आई वडिलांना कसा वापरायचा वगैरे. त्यांना इट्स इम्पॉसिबल. किंवा बऱ्याच आपल्या आईवडिलांना स्मार्टफोन, व्हिडिओ कॉल करणे, स्मार्टफोन वापरणे खूप अवघड जातं, कारण जसं तुमचं वय वाढत जातं ओके, विचार करण्याचं जे ही लवचिकता आहे ओके, किंवा हे जो ओपन माइंड फ्लेक्झिबिलिटी जी आहे माइंडची ती कमी होत जाते. त्यामुळे जितके यंग स्टुडंट्स तुम्ही घेऊ शकता त्यांना पाहिजे तसं लबासनामध्ये जे ट्रेनिंग होईल किंवा तुमचं यशदामध्ये जे ट्रेनिंग होईल तुम्ही त्यांना तसं मोल्ड करू शकता, त्यांच्यात तसे बदल घडवून आणू शकता. आणि त्यांची मनोवृत्तीचा जो विकास हा पूर्ण झालेला नसतो ओके. इंटेलेक्च्युअल अभ्यास तुम्ही एक्झाममध्ये पास करून प्रूव्ह करताय की माझ्याकडे इंटेलेक्ट आहे, IQ आहे, पण जो मनोवृत्ती जो ॲटिट्यूड चॅप्टरच आहे सिलेबसमध्ये इथिक्स पेपरमध्ये, ही मनोवृत्ती का मूल्य विकास हा पूर्ण झालेला नसतो 20, 21, 22, 25 माइंड एजमध्ये. आणि मग तो त्यांच्यामध्ये पूर्ण मनोवृत्ती विकास झालेला नसल्यामुळे तो घडवून आणणं इझी पडतं. पण हे जर 35 वगैरे एजमधले कॅन्डिडेट्स घेतले 32-35 मधले, तर त्यांची मनोवृत्ती विकास हा पूर्ण झालेला असतो, त्यांच्या मनामध्ये ते बदल होणं इतकं म्हणजे इझी नसतं की ट्रेनिंगमध्ये यशदामध्ये लवासनामध्ये पण देऊन घडवून आणणं. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो सिलेबसमध्ये त्याच्यामुळे त्यांना यंग कॅन्डिडेट्स घ्यायचे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. आणि तो कारण त्यांना आता हे फ्लेक्झिबल ॲक्शन ओरिएंटेड ब्युरोक्रेसी पाहिजे ओके. आणि सो जो त्यांचा मुद्दा आहे UPSCचा की ट्रेनिंग ऑफ सिव्हिल सर्वंट शुड बी एबल टू ब्रिंग अबाउट बिहेवियरल अँड ॲटिट्यूडनल चेंज. सो हे सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे त्यांच्या वर्तणुकीत आणि मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणण्यास सक्षम असावे. तो सरकारी अधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीमध्ये ओके वर्तणुकीमध्ये बदल घडवणं इझी पाहिजे. असे ज्यांची मनोवृत्ती आहे फ्लेक्झिबल ओपन माइंड ओके, जे नुसते नियमात राहणारे अधिकारी नको, आणि अशा मनोवृत्तीचे अधिकारी जास्त तुम्ही सिलेक्ट करा. आणि त्याच्यामुळे जे तुमचे सर्व प्रश्न पण जे MPSC एक्झाममध्ये येतील किंवा जसे UPSC प्रश्न विचारताय की 1857च्या उठावाची कारण नका सांगू, आता तसले प्रश्न गेले ओके. 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले ओके. जर 1857चा उठाव झालाच नसता तर भारताचं स्वातंत्र्य वर काय परिणाम झाले असते, किंवा 1857चा उठाव जर सक्सेस झाला असता तर भारताचा इतिहास कसा वेगळा असता ओके. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये तुमचे माइंड किती तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे विचार करू शकता ओके, किती रिझनिंग करू शकता ओके, फ्लेक्झिबल ओपन माइंडने एखाद्या गोष्टीचा विचार करू शकता, याच्यावर जास्त त्यांचा आता फोकस असणार आहे ओके. देन सेकंड ARC अजून काय म्हणताय तोच पॉईंट आहे सेकंड ARCचा. बिलीव्ड रॅपिड अँड फंडामेंटल चेंजेस आर टेकिंग प्लेस इन कंट्री in terms of rapid economic growth, urbanization, environmental degradation, technological change and increased local awareness and identity. ओके, की कंटिन्युअस LPG रिफॉर्म जे झाले 1991ला,
त्याच्या रिफॉर्म्स नंतर इंडियामध्ये खूप जोरात आर्थिक विकास होतोय, सामाजिक बदल होत आहेत, शहरीकरण वाढतंय, जे सांगितलं तुम्हाला की एन्व्हायरमेंटल पोल्युशन वगैरे, ओके, ह्या सगळ्या समस्या वाढत आहेत, क्राईम वाढतोय, गरिबीचा पण हटत नाहीये. आणि हे जे सर्व बदल इतक्या रॅपिडली होत आहेत, गेल्या 15-20 वर्षात इतके जास्त झालेत. आणि ह्या बदलांशी जुळवून घेणारे ओके नोकरदार त्यांना पाहिजे, सरकारी अधिकारी पाहिजेत. आणि हे जे बदल इतक्या जोरात होत आहेत त्याच्यामध्ये जो त्यांच्याशी डील करण्यासाठी जो रिस्पॉन्स टाईम आहे, हा रिस्पॉन्स टाईम खूप कमी आहे. ओके, की रिस्पॉन्स टाईम टू अडॉप्ट टू दिस चेंज इज मच शॉर्टर दॅन इट यूज टू बी. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, 2011-12 मध्ये सोशल मीडिया आला. मग सोशल मीडिया आल्यावर त्याचा यूज वाढल्यावर सोशल मीडियावर कसे क्राईम होऊ शकतात, ओके, हे गव्हर्नमेंटला समजायला लागलं. आणि मग सोशल मीडियाशी डील करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक कमिशन अपॉइंट केली, श्रीकृष्णा कमिटी, की सोशल मीडियासाठी कायदे बनवा. आणि त्या कमिटीला 5-6 वर्ष लागले आणि गेल्या वर्षी त्यांनी आपलं बिल सबमिट केलं 2022-23ला, की असा सोशल मीडिया रेग्युलेट करा. आणि तुम्ही ते बिल आणताय तोपर्यंत तो रश्मिका जी ॲक्ट्रेस आहे तिचं AI वापरून तिची जी मॉर्फ व्हिडिओ बनवला गेला. आता AIमध्ये तर नवीन समस्या जन्माला आल्या. आता ह्या AIच्या समस्या आपण हँडल करू, सोशल मीडियाच्या करत होतो तोपर्यंत नवीन इश्यू क्रिएट व्हायला लागले. आता AI कसा हँडल करावा, त्याच्या समस्या कशा हँडल कराव्या, त्यासाठी गव्हर्नमेंट एक बॉडी बसवेल, त्याचा रिपोर्ट 6 वर्षांनी येईल, तोपर्यंत नवीन AIमध्ये अपडेट झाला असेल. ओके, आणि सेम वे की सोशल मीडिया फेसबुकशी कसं डील करा, हेट स्पीच, हे जे पॉलिटिकल प्रॉपागेंडा होत आहेत ह्याच्यावर सोशल मीडियावर वगैरे, रूमर स्प्रेड होऊन एखाद्याचा मॉब लिंचिंग होऊन मृत्यू झाला वगैरे, ह्या जे सगळे हे किंवा टेररिस्ट सोशल मीडियाचा वापर करून जे रिक्रुटमेंट करतायत ह्याच्याशी कसं डील करावं हे समजून येत होतं. तोपर्यंत झुकरबर्गनी मेटावर्स आणलं. ओके, मग ह्याचा कायदा बनवेपर्यंत मेटावर्स आलं, नवीन बॉडी अपॉइंट करेल सरकार या जुन्या अधिकाऱ्यांची, जे जुन्या मेंटॅलिटीचे अधिकारी आहेत, आणि हे मेटावर्स कसं काम करतं हे समजून घेऊन त्याच्यावर कायदा बनवण्यात 5 वर्ष घालवतील. तोपर्यंत नवीन फेसबुकमध्ये काहीतरी अपडेट येईल, नवीन टेक्नॉलॉजी येईल. आणि त्याच्यामुळे जे बदल इतक्या रॅपिडली होत आहेत, ओके, त्याच्याशी जुळवून घेणे, ओके, हे खूप शॉर्ट टाईम मिळतो तुम्हाला. आणि या शॉर्ट टाईममध्येच ती गोष्ट समजून ओके जुळवून घेऊन कायदा ओके तुम्हाला जो जे पण नियम आहेत तेच नियम वापरून तुम्ही ह्या समस्या कशा डील करू शकता हे विचार करणारे त्यांना अधिकारी पाहिजेत. त्याचं एक उदाहरण माझ्या एक डोक्यात आलं. असे इथिक्स पेपरमध्ये मी जेव्हा इथिक्स डिस्कस करेन खूप सारे असे उदाहरण देईन, कारण त्यांना खूप ॲप्लाइड अंडरस्टँडिंग पाहिजे. सो आपण संकल्पनात्मक अभ्यास करूच, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, पण खूप सारे एक्झाम्पल मी देईन जे तुम्हाला उत्तरामध्ये पण लिहायचे आहेत. तर त्याचंच असं एक एक्झाम्पल ओके की तुम्हाला जे डायनॅमिक थिंकिंग पाहिजे, ओके, नाविन्यपूर्ण विचार करणारे अधिकारी त्यांना जे पाहिजेत, त्याचंच एक उदाहरण की 2009 का 13च्या आसपास एक सायक्लोन आलेलं, फायलिन म्हणून. खूप सुपर सायक्लोन होतं, खूप कमी सुपर सायक्लोन येतात. लास्ट सुपर सायक्लोन जे आलेलं 15-20 वर्षापूर्वी ओडिसा बेंगॉलला हिट केलं, जवळजवळ 20,000 लोकांचा मृत्यू झालेला. पण हे जे सायक्लोन आलं त्याच्यामध्ये फक्त ओके 6 लोकांचा मृत्यू झाला. तर तिथं जे IAS IPS अधिकारी होते त्यांनी इतक्या म्हणजे ऑसम दे वर्क, त्यांनी इतकं भारी तिथे काम केलेलं चांगल्या प्रकारे. आणि त्यांनी ऑलरेडी की जनरली सायक्लोन आला रस्त्यावर झाडं वगैरे पडतात, त्यांनी आधीच स्टडी केला की कुठली झाडं पडू शकतात आणि आधीच ती झाडं तोडून टाकली. घरांवर झाडं पडून लोकांचा मृत्यू होतो, किंवा गोठ्यावर जनरली आपण जनावरांना कुठेतरी गोठ्यात बांधतो, ते चांगला रिपेअर नसतो, तो गोठा पडला, झाड पडलं, जनावरांचा मृत्यू होतो, गव्हर्नमेंटला नंतर त्याला पैसे कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं. त्यांनी आधी जेव्हा वॉर्निंग मिळाली ना, हे सगळा स्टडी केला, कुठली झाडं पडू शकतात, घरं पडू शकतात वगैरे, ऑलरेडीच त्या सर्व लोकांना डिस्प्लेस केलं. मग हे जे खूप किती तुम्ही लगेच बदलून नवीन नवीन निर्णय घेऊ शकता, लगेच असे डिझास्टर मॅनेजमेंट अशा गोष्टींना डील करू शकता. आणि त्याच्यामध्येच मग काही लोक असतात गावाकडं आपल्या म्हणजे जी गावाकडची जी बेसिक मेंटॅलिटी, तसे लोक ओरिसा बेंगॉलच्या कोस्टलाईनमध्ये होते की असे हजारो सायक्लोन बघितलेत आम्ही जन्मल्यापासून, दरवर्षी एक सायक्लोन येतं, हे सरकार का त्रास देत आहे आम्हाला की दुसरीकडे शिफ्ट करा, दुसऱ्या तालुक्यात घेऊन जात आहे आम्हाला. बरेच म्हातारी लोक होती ती जी यायला तयार नव्हती, पण त्यांना माहीत नव्हतं हे सुपर सायक्लोन आहे, याचं स्पीड 350 किलोमीटर पर आवर च्या स्पीडचं असतं, ते खूप डिस्ट्रक्शन होणार आहे. पण ही जी मेंटॅलिटी असते, मग हे लोक जे ऐकत नव्हते, कॉपरेट करत नव्हते. त्या आपला एक IPC मध्ये कायदा आहे की आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांनी IPS अधिकाऱ्याला सांगितलं त्या IASनी की जे लोक येत नाहीत ना त्यांना ह्या गुन्ह्याखाली बुक करा, अरेस्ट करा आणि घेऊन जावा. मग जो एक कायदा होता की आत्महत्या करणे हा गुन्हा होता, हाच कायदा कसा नवीन प्रकारे यूज करून
ओके, ह्या लोकांना अरेस्ट करून घेऊन गेले पोलीस अधिकारी आणि त्यांचे जीव वाचवले. सो अशी ब्युरोक्रेसी तुम्हाला पाहिजे. असे मी खूप उदाहरण देईन इथिक्सच्या क्लासमध्ये, एसेच्या क्लासमध्ये. तर असे विचार करणारी जी ब्युरोक्रेसी पाहिजे आणि पटकन ह्या ज्या नवीन नवीन समस्या आहेत त्यांना त्या समजून घेऊन ऑटोमॅटिकली जे ॲक्शन घ्यायचे आहेत, कृती करायच्यात, त्या कृती घडवून आणणारी. आणि ज्याला इथिक्समध्ये मी एक व्हॅल्यू जे म्हणतो की डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस, तुम्हाला असे डायनॅमिक पर्सनॅलिटीचे अधिकारी त्यांना आता पाहिजेत. सो सेकंड ARCच्या मते देशात मूलभूत आणि जलद गतीने बदल घडत आहेत आणि या बदलांशी जुळवून घेण्यासाठी वेळ हा पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. खूप शॉर्ट टाईम मिळतो. ओके, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जे अपग्रेडेशन वगैरे होत आहे त्याच्यासाठी. आणि सार्वजनिक सेवेचा आपण एक भाग म्हणून सरकारी अधिकाऱ्यांना या बदलांचे योग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे आणि तसेच अधिकारी त्यांना पाहिजेत. आता तुम्ही पंजाबमध्ये हे जे चालू आहे, फार्मर्सचं जे आंदोलन चालू आहे, पोलिसांनी बॅरिकेड्स केले, तर ते बॅरिकेड्स तोडायच्याच मशीन्स घेऊन आले. त्यांनी स्वतः जे हे जे आहे ट्रॅक्टर्स तसे मॉडिफाय केले. मग आता काय तुम्ही करणार? ओके, अशा समस्या आत्ताच जास्त होत आहेत. मग त्यांच्याशी तुम्ही कसं डील करणार? दर ठिकाणीच तुम्ही फोर्स नाही वापरू शकत. टोटल पंजाब हरियाणाची पोलीस फोर्स जरी पकडली तर ती 50,000पेक्षा जास्त होणार नाही. हे लोकच जर 10-20 लाख आले तर पोलीस कसे डील करणार एवढ्या लोकांशी? मग त्यांच्याशी कसं डील करा या इश्यूशी, हे तुम्हाला कळणे खूप गरजेचं आहे, समजणे खूप गरजेचं आहे. ओके, सो त्याच्याबद्दल आणि मग ह्याच्यासाठी त्यांना जे पाहिजे की ॲडॅप्टिव्ह इनोव्हेटिव्ह पर्सनॅलिटी. ओके, की जी अनुकूल पर्सनॅलिटी, की ज्यांच्यात निगेटिव्ह मेंटॅलिटी नको आहे, बॅन मेंटॅलिटी नको आहे आणि ज्यांच्यात नाविन्यता आहे, की नवीन नवीन गोष्टी की करण्याची किंवा नवीन नवीन प्रकारे भारताची समस्या सॉल्व्ह करता येतील असे. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड. राजीव गांधी 1980-90मध्ये बोलत होते की आम्ही 100 रुपये गरिबाला खाली पाठवतो तर फक्त 10 रुपये त्याच्या पॉकेटमध्ये जातात, 90 रुपये मध्ये ही ब्युरोक्रेसी खाऊन टाकते. पण मग हा जो प्रॉब्लेम होता, 90 रुपये ब्युरोक्रेसी जी खाती आहे आणि हे जे करप्शन चालू आहे, इंडियाची जे गरिबीची समस्या आहे तीच संपत नाही आहे. तर त्याला इतक्या वर्ष 70 वर्ष जे IAS IPS अधिकारी होते, IAS अधिकारी एस्पेशली, त्यांना ह्याला सोल्युशन नाही जमलं. पण एक मनमोहन सिंग इकॉनॉमिस्ट, एक रघुराम राजन RBIचे चेअरमन तेव्हा जे होते आणि एक नंदन निलकेनी जे इन्फोसिसचे चेअरमन जे होते, ह्या तिघांनी मिळून जो आधार कार्डचा जो कन्सेप्ट डेव्हलप केला, आधार कार्डची सिस्टीम बनवली. आता डायरेक्ट आपण लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय, सगळी ब्युरोक्रेसी बायपास केली. ओके, आणि नंतर बघ आधारला पॅन कार्डशी लिंक केलं, म्हणजे लोक सबसिडी पण घेत आहेत आणि टॅक्स पण भरतायत आणि सबसिडी पण घेत आहेत, असे रिमूव्ह केले. आणि लाखो करोड रुपये ओके हे जे करप्शनमध्ये जात होते आता ते गरिबांच्या व्यवस्थित पॉकेटमध्ये जात आहेत. तर अशी नवीन टेक्नॉलॉजी, नाविन्यपूर्ण बदल ज्यांना ही ब्युरोक्रेसीमध्ये घडवून आणता येतील, एक्झॅक्टली असे अधिकारी त्यांना पाहिजेत. आणि UPSCने जो चेंज केला तो याच कारणासाठी होता आणि MPSCला पण तुमच्याकडून आता तेच अपेक्षित आहे. तसेच प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रकारेच तुम्हाला तो अभ्यास करणं आता गरजेचं आहे. सो चेंजिंग नेचर ऑफ गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन रिक्वायर्ड सिव्हिल सर्वंट टू बी ॲडॅप्टेबल, इनोव्हेटिव्ह, कॅपेबल ऑफ मॅनेजिंग डायनॅमिक अँड अनसर्टन एन्व्हायरमेंट्स. ओके, सो शासन आणि प्रशासनाच्या बदलत्या स्वरूपामुळे नागरी सेवकांना अनुकूल, नाविन्यपूर्ण आणि गतिशील ओके आणि जे अनिश्चित वातावरण आहे, डिझास्टर मॅनेजमेंट किंवा जे फार्मरचा आता जो स्ट्राईक चालू आहे, अशा गोष्टींना, अशा अनिश्चित वातावरण अशा कुठल्या समस्या असतील ओके, यांच्याशी कसं त्याचा फेस करा, ओके, त्यांचं व्यवस्थापन कसं करा, ओके, हे तुम्हाला जमलं पाहिजे आणि असे अधिकारी त्यांना जास्त पाहिजेत. आणि ह्यालाच इथिक्समध्ये एक जी मेंटॅलिटी म्हणतात की डायनॅमिझम इन सिव्हिल सर्व्हिस, ओके, डायनॅमिक पर्सनॅलिटी. तर ही का गरजेची आहे की आर यू ओपन टू चेंज, डोंट रेजिस्ट चेंज, एम्ब्रेस इट. आणि मग UPSC जर UPSC सिलेबस बदलला तसं MPSC सिलेबस बदलत आहे आणि त्या बदलत्या सिलेबस बरोबर जर तुम्ही स्वतःला बदलत नसाल ओके तर मग खूप जास्त नुकसान होईल. त्या जुन्या मेंटॅलिटीने अभ्यास करू नका. ओके, काय बदल आहे तो समजून घ्या, मग ऑटोमॅटिकली कसा अभ्यास करायचा आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, की रेसमध्ये कुठं पळायचं तेच माहीत नसेल तर मग तुम्ही खूप जास्त हार्डवर्क करचाल. ओके, पण इकडे या बाजूला सगळ्या रेसमध्ये तुम्हाला पळायचं आहे, तुम्ही दुसऱ्या बाजूला पळून चुकीच्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा पोहोचाल. आणि त्याच्यामुळे काय हे जे MPSCने जो सिलेबस बदलला त्याच्यामध्ये काय त्यांना अपेक्षित आहे ते समजून घ्या. सो पहिले तर त्यांना संकल्पनात्मक अभ्यास आणि हा जो ओपन फ्लेक्झिबल पर्सनॅलिटी, कुठली गोष्ट वाचत असाल ती आज कशी ॲप्लाय करायची आजच्या समस्यांशी ओके, आणि ह्या समस्या समजून घेण्यासाठी मग तुम्हाला थोडा ओपन एंडेड अभ्यास जो करावा लागणार आहे. तर मी एक लेक्चर ऑलरेडी रेकॉर्ड केलं, UPSCच्या अँगलनी ते रेकॉर्ड केलेलं आहे.
की UPSCमध्ये पण हे सर्व बदल झालेलेच आहेत. त्यामुळे UPSCच्या पण स्टुडंट्सला थोडा वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागणार आहे आणि जे करत पण आहेत UPSC विद्यार्थी. सर फक्त टेक्स्टबुक वाचून ओके काम होत नाही, तर तुम्हाला बरेच सारे नॉन टेक्स्टबुक कुठले वाचले पाहिजेत. तसं एक स्ट्रॅटेजी लेक्चर मी रेकॉर्ड केलेलं, त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मिळेल तुम्हाला. तर आणि त्याच्याबरोबर खूप सारे जे यूट्यूबवर तुम्हाला जे व्हिडिओज बघितले पाहिजेत. सो आता फक्त पुस्तकं वाचू नका किंवा एक न्यूजपेपर पकडला आणि तोच न्यूजपेपरचे आर्टिकल फक्त वाचताय. खूप ओपन एंडेड तुम्हाला अभ्यास करावा लागतो. तुम्हाला मग इलॉन मस्कचं एखादं भाषण ऐकावं लागेल, मार्क झुकरबर्ग वगैरे, कारण टेक्नॉलॉजीमध्ये काय चेंजेस होत आहेत ओके ते त्याच लोकांना जास्त माहिती आहे रादर दॅन एखादा IAS IPS अधिकाऱ्याला किंवा एखाद्या UPSC शिक्षकापेक्षा पण. मग हे सुंदर पिचाई जे गुगलचे चेअरमन आहे, इलॉन मस्क वगैरे, त्यांचे स्पीचेस ऐकणे किंवा स्पोर्ट्समध्ये काय आत्ता समस्या आहेत, भारताला कमी ऑलिम्पिकचे मेडल्स काय येत आहेत, जास्त मेडल्स कशी येतील ओके, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल याचं उत्तर, तर तुम्हाला मग नीरव चोप्रा ओके किंवा विराट कोहली हे जे लोक आहेत त्यांचे जास्त व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये काय, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काय पुढे बदल होणार आहेत, आत्ता सॉफ्टवेअरमधून एवढ्या नोकऱ्या का जात आहेत, त्याच्यावर एखादा प्रश्न आला तर मग तुम्हाला हे जे सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी लोक आहेत त्यांचं मत समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आहे महिलांच्या ज्या समस्या आहेत ओके, एस्पेशली आता 21st सेंचुरीमध्ये खूप साऱ्या महिला ओके 70-80% महिला ज्या आहेत त्या नोकरी पण करतात, घर पण सांभाळतात. मग त्यांच्या काय समस्या आहेत, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, ह्याची उत्तरं तुम्हाला प्रियंका चोप्रा किंवा इंद्रा नुई पेप्सिकोच्या ज्या MD CEO आहेत त्या जास्त देऊ शकतात. मग तुम्हाला त्यांचे व्हिडिओज वगैरे बघणे ओके हे खूप गरजेचं आहे. तुम्ही असा ओपन एंडेड अभ्यास केला ओके, इंटरडिसिप्लिनरी अभ्यास केला तर ऑटोमॅटिकली तुमची पर्सनॅलिटी तशी बनत जाते आणि हे जे प्रश्न जे येणार आहेत तुम्ही खूप योग्यरित्या ते प्रश्नाची उत्तरं देऊ शकता ओके. मग तुमची जे फक्त पुस्तकी उत्तरं नसणार आहेत, असे ओपन एंडेड अभ्यास केल्यामुळे तुमचं उत्तर पण जास्त वेगवेगळ्या म्हणजे अनुषंगाने तुम्ही त्या उत्तरामध्ये वेगवेगळे अँगल्स लिहू शकाल अँड दॅट विल गिव्ह यू मोर मार्क्स. आणि त्याच्यामुळे व्हॉट सिव्हिल सर्व्हिस नीड इन ग्लोबलाइज वर्ल्ड इज डायनॅमिझम. आता हे डायनॅमिक पर्सनॅलिटी, हे जे फ्लेक्झिबल पर्सनॅलिटी यांना का पाहिजे, ही नसेल तर हे जे सरकारी अधिकारी देश कसा बर्बाद करतात, देशाचं नुकसान कसं करतात. तर त्याचं एक छोटं उदाहरण इथिक्समध्ये मी अशी बरीच उदाहरणं डिस्कस करतो. हे एक उदाहरण मी डिस्कस करतो की हॉन्डुरास एक कंट्री आहे, कुठं आहे मलाही माहीत नाही, आफ्रिकेत किंवा साऊथ अमेरिकेमध्ये असेल. त्या हॉन्डुरास कंट्रीमध्ये एक चोल्टुका रिव्हर आहे आणि त्या रिव्हरवर हा ब्रिज त्यांच्या सरकारने बनवला. आता तुम्ही म्हणसाल हा ब्रिजचा काय प्रकार आहे, गरीब देश आहे, त्या गरीब लोकांकडून टॅक्स घेऊन 300 कोटीमध्ये हा ब्रिज बनवला. ब्रिजचं पूर्ण काम झालं आणि ब्रिजचं पूर्ण काम झाल्यावर ही जी नदी होती ओके चोल्टुका नदी, तिने स्वतःची डायरेक्शन बदलून टाकली. आता जगाच्या सगळ्या MBA आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या क्लासमध्ये कशी ब्युरोक्रेसी देशाला बर्बाद करते, जर त्यांच्यात डायनॅमिझम नसेल, पुढच्या गोष्टी प्रिडिक्ट करण्याची ताकद नसेल, तर कसे देशाचं नुकसान, पैसा बर्बाद ओके, की हा पूर्ण जोक बनलेला आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये IAS लोकांवर की कसे ते देश बर्बाद करतात जर ते पटकन स्वतःला त्यांनी बदललं नाही ब्युरोक्रेसीनी. तर गरीब देशाचे 300 कोटी रुपये वाया घालवले. सगळ्या MBA कॉलेजेसमध्ये केस स्टडी आहे की लॅक ऑफ डायनॅमिझम जर असेल तर. मग असंच प्रत्येक गोष्ट, क्रिप्टो जेव्हा 1000-2000 रुपयाला क्रिप्टो करन्सी अवेलेबल होती ओके, बॅन केली आणि आता 20-25 लाखावर त्याचा रेट गेलेला आहे. तुम्ही इंडियन लोकांना सांगताय क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करा, आम्ही लिगलाइज केलं. आत्ता क्रिप्टोत इन्व्हेस्ट करणं म्हणजे बर्बादी, स्वतःची पण आणि देशाचा पैसाही जो सगळा निघून जाईल ह्या क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करून. सो ह्याच्यामुळे जे ब्युरोक्रेसी इंडियाचं जे नुकसान करते, असेच ब्युरोक्रॅट त्यांना आता नको आहेत. डायनॅमिक ब्युरोक्रॅट्स पाहिजेत आणि त्याच्याबरोबर बऱ्याच अजून वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. तो इथिक्स पेपरमध्ये तुम्हाला एक टॉपिकच आहे ओके, की ॲप्टिट्यूड फॉर सिव्हिल सर्व्हिस, की सिव्हिल सर्व्हिससाठी तुम्हाला जी बेसिक मूलभूत जी वृत्ती पाहिजे तुमच्याकडे ओके, मूल्य पाहिजेत, पायाभूत मूल्ये एक अधिकारी म्हणून जी तुमच्याकडे पाहिजेत. तर त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये 7-8 दिलेली आहेत, पण ती सोडून मी तुमच्याबरोबर अजून 15-20 डिस्कस करेन. त्याच्यामध्ये डायनॅमिझम एक आहे ओके, त्याच्याबरोबर देन स्ट्रॅटेजिक थिंकिंग. तुम्हाला स्ट्रॅटेजिक थिंकिंग की मी जे हे पण निर्णय घेत आहे आधीच तुम्हाला कळलं पाहिजे की कशा कशा प्रकारे फेल होऊ शकतं, काय काय समस्या येऊ शकतात, आणि त्या आल्या तर पुढे मी त्याच्यावर काय करेन. स्ट्रॅटेजिक, इनोव्हेटिव्ह लिडरशिप, नाविन्यपूर्णता तुमच्यात पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन, तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट पूर्ण चेंज करता आलं पाहिजे. जी डिजिटल इंडिया वगैरे हे सगळे जे बदल चालू आहेत, तर माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय मी डिजिटली करू शकतो एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन, आणि कसं ही गोष्ट इम्प्रूव्ह होऊ शकते. त्याचंच पण अजून एक उदाहरण, असे खूप उदाहरण देईन मी क्लासमध्ये. एक खोयापाया पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं,
की इतके लहान मुलांचं किडनॅपिंग वगैरे होतं. ओके, मग ह्या जे लहान मुलांचे किडनॅपिंग्स वगैरे होतात, तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये केस होते, त्याचा फोटो येतो. ओके, आणि बऱ्याच ठिकाणी सिग्नलवरही मुलं भीक वगैरे मागत असतात किंवा कुठे पुढं एखाद्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सापडतात पण. पण आता हा मुलगा आहे कुठला, त्याला कुठे पोचवायचा, कसं डील करायचं, हँडल करायचं. मग काही सॉफ्टवेअर कंपन्यांची मदत घेऊन गव्हर्नमेंटनी एक इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. कुठलाही मुलगा कुठे हे झाला, त्याचं किडनॅपिंग झालं, काय झालं, ओके, वेंट मिसिंग, तर त्याचे फोटो पोलीसकडे रिपोर्ट करा, अपडेट करा त्या डेटाबेसमध्ये. कुठं मुलगा सापडला किंवा तुम्हालाही एखाद्या सिग्नलवर एखादा मुलगा सापडला असेल, त्याचा फोटो काढा, कोयापाया पोर्टलवर जाऊन अपलोड करा आणि ऑटोमॅटिकली त्याचं इमेज प्रोसेसिंग होऊन ओके समजेल की कुठला मुलगा जर दुसरीकडे कुठे रेस्क्यू झालेला आहे का, सापडलेला आहे का, इझिली ते मॉनिटर करता येईल. किंवा एखाद्या राज्यातला मुलगा दुसरीकडे कुठेतरी सापडला, मग एक क्रिमिनल सिंडिकेट कसे काम करतायत वगैरे. मग हेच पोलिसांचा जो हे आहे की चाइल्ड ट्रॅफिकिंगचा जो इश्यू आहे, बाल तस्करीची समस्या, ही बाल तस्करीची समस्या सॉफ्टवेअरचा यूज करून मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये कसं अपडेट करू शकतो, माझं डिपार्टमेंट ॲज अ पोलीस कमिशनर, तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे हे त्यांना जी नवीन ब्युरोक्रेसी पाहिजे ही डायनॅमिक थिंकिंगची, ॲडॅप्टिव्ह थिंकिंगची. आणि त्याच्यामुळे लिटरली सांगतोय की गाढवपणा करू नका, लिटरली आणि मेटॅफोरिकली दोन्ही प्रकारे. ओके, की गाढवासारखं नुसताच हार्डवर्क करू नका आणि समजून घ्या बदल. गाढवपणा करू नका, बदल समजून घ्या आणि त्या प्रकारे अभ्यास करा. ओके, आणि त्याच्यामुळे वाय आर यू अँड युअर फ्रेंड्स डाईंग. ओके, डझंट मॅटर तुम्ही 8-10 वर्ष अभ्यास करसाल, काही गॅरंटी नाही पास होचाल. यू माइट बी टू बिग टू फेल, बट ट्रस्ट मी, अडॉप्ट और यू विल डाय. खूप ताकदवाले होते डायनासोर्स, खूप पॉवर पण होती. ओके, फक्त बदल केला नाही. ओके, आणि दे गॉट वाईप्ड आउट. तो पृथ्वीवर तर डायनासोर्सना हरवणार कोणीच नव्हतं, पण डायनासोर सोर्सनी 90 करोड वर्ष पृथ्वीवर राज्य केलं, पण त्याला कधी हे करता नाही आलं. त्यांनी फक्त फिजिकल फिटनेसचा विकास केला. ओके, मेंटल हे जे आहे की मेंटॅलिटी किंवा IQ डेव्हलपमेंट त्याच्याकडे कधीच झाली नाही. त्यामुळे डायनासोरला कधीच समजलं नाही की बाहेरून कुठला एखादा ॲस्ट्रॉइड येऊ शकतो आणि माझी पूर्ण स्पीसीज फिनिश करू शकतो. माणूसच हा विचार करू शकतो आणि जो आपण करतोय. ऑलरेडी आपले सॅटेलाइट्स आपण लॉन्च करून ठेवलेत की बाबा उद्या एखादा डायनासोरांच्या टाईम पिरियडमध्ये जसा ॲस्ट्रॉइड आला, तो आला, करोडो लोक मरतील, मानव पूर्ण हेच होईल, वाईप आउट होईल ह्युमॅनिटी. ऑलरेडी आपले ॲस्ट्रॉइड आहेत, सॅटेलाइट आहेत जे ॲस्ट्रॉइडला मॉनिटर करतायत. ओके, आणि इलॉन मस्कचा तर ऑलरेडी प्लॅन आहे की मार्सवर जाऊन सेटल होऊ. तर उद्या पृथ्वीवर जर कुठला मोठी नॅचरल कॅलॅमिटी झाली, कोविडसारखा खूप डेडली व्हायरस आला, सगळी माणसं मेली, तरी आपली मानव रेस एंड नाही होणार मार्सवर. ओके, म्हणून बॅकअप बनून इंटरप्लेनेटरी स्पीसीज आपण बनवूया. हा पुढचा विचार करण्याची ही क्षमता आहे. एक्झॅक्टली ह्या क्षमतेमुळं मानव आज पण टिकून आहे या इव्होल्युशनमध्ये. आणि मग UPSCच्या सिलेबसमध्ये पण ओके त्यांना हेच क्षमता असणारे अधिकारी जास्त पाहिजे आहेत आणि तसाच अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर गाईज हा जो जुना सिलेबस होता, मग अशी क्षमतेचे अधिकारी त्यांना जे जास्त पाहिजेत. ओके, तर मग ते जेवढे यंग 25, 26, 28पर्यंत 27पर्यंत सिलेक्ट झाले पाहिजेत. आणि 30, 32, 35, 40मध्ये सिलेक्ट होणारे अधिकारी नको. डझंट मॅटर किती UPSC अटेम्प्ट देते किंवा MPSCमध्ये किती अटेम्प्ट आहेत. ओके, जास्त अटेम्प्ट देऊन ओके सिलेक्शन नॉट ॲट ऑल गॅरंटीड. UPSCमध्ये माझे काही विद्यार्थी आहेत 8 अटेम्प्ट दिलेले, त्याच्यामध्ये 5 इंटरव्ह्यू दिले तरी पण फायनल सिलेक्शन नाही झालं. ओके, आणि फक्त त्यांचं एज जास्त होतं. ओके, त्यामुळे एज जास्त आहे म्हणून UPSC इंटरव्ह्यूमध्ये पण फेवर करणाराही खूप हार्डवर्क करून आलेला आहे हा. ओके, ते जुने दिवस गेले जे 12th फेल मूवीमध्ये खूप हार्डवर्क केलं याला मार्क देऊ, तसं होत नाही आता. ओके, कारण जो उद्या जेव्हा तुमची पोस्ट निघते, इतक्या मोठे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्हाला दिली जाते सुरुवातीलाच. ओके, की तुम्हाला भले डेप्युटी कलेक्टर DYSP अख्खा ब्लॉक हँडल करायचा आहे, तालुका हँडल करायचा आहे. इव्हन UPSCमध्ये पण IAS IPS IR जी डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये जी सर्वात हायेस्ट पोस्ट जी दिली जाते. तर माझे मिसेस 2018मध्ये जेव्हा सिलेक्ट झाल्या, 2 वर्ष ट्रेनिंग होऊन लगेच पहिली पोस्टिंग झाली. मास्टर कार्ड, कोको कोला एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या केसेस होत्या. ओके, आणि 133 कोट 90 कोट एवढे टॅक्स ॲडिशन्स च्या ऑर्डर पास करण्याची पॉवर त्यांच्याकडे. तर 1-2 वर्षामध्येच 23, 24, 25च्या एजमध्ये तुमच्याकडे एवढी पॉवर दिली जाते. ओके, ॲडिशनल SP म्हणून तुम्हाला अख्खा जो पहिली पोस्टिंग होते, तुम्हाला एक 5-6 ब्लॉक डेप्युटी DYSPच्या रँकची पोस्टिंग मिळते, ती हँडल करावी लागते. SP सुट्टीवर असेल तर ॲडिशनल चार्ज म्हणून डिस्ट्रिक्ट पण सांभाळावा लागतो. मग एवढी मोठी जबाबदारी ओके देणार आहे, तर त्यांना कॅन्डिडेट पण तसेच आता सिलेक्ट करायचे.
आणि पहिल्यांदा समजून घ्या की UPSC आणि MPSC तुमच्यासाठी एक्झाम घेत नाहीये, ते एक्झाम देशासाठी घेत आहेत, राज्यासाठी घेत आहेत. ओके, म्हणून मागच्या वेळी जेव्हा आंदोलन झाली त्यांनी थोडं गव्हर्नमेंटनी इंटरेस्ट दाखवला म्हणून ते पुढे ढकललं. हो, पण आम्ही अभ्यास करतोय म्हणून असाच सिलेबसमध्ये एक्झाम घ्या. पहिलं समजून घ्या, रिक्रुटमेंट विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, रिक्रुटमेंट राज्यासाठी आहे, देशासाठी आहे, देश चालवण्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही असाच अभ्यास केला आणि आम्हाला असाच अभ्यास करायचा आहे म्हणून असेच एक्झाम घ्या. हे MPSC ऐकणार नाही किंवा UPSC ऐकणार नाही. म्हणून UPSCने CSAT इंट्रोड्यूस केलेला. अब UPSCने CSAT केल्यावर पण UP बिहारी मुलांनी खूप प्रोटेस्ट केला की हे CSAT आम्हाला जमत नाही, सब्जेक्ट काढून टाका वगैरे. मग कॉम्प्रोमाइज करायचा गव्हर्नमेंटनी पण इंटरेस्ट दाखवला म्हणून त्यांनी CSAT क्वालिफाईंग केला. पण CSAT असा क्वालिफाईंग केला आहे की आधी जरी तुम्हाला CSATमध्ये कमी मार्क येत होते, बाबा 60 मार्क आले, पण GSचा जास्त अभ्यास केला आहे, 120 मार्क आले. 120 GSला, इकडे 60 मार्क CSATला. ओके, आणि टोटल तुमचे झाले की 180 वगैरेपर्यंत मार्क पोचले. प्रिलियम पास झाली, मेन्स तरी लिहिता येत होती. आता UPSC CSAT एवढा अवघड करते की 66 मार्क क्वालिफाईंगच होऊन देत नाही. ओके, आणि त्याच्यामुळं अर्धी कॉम्पिटिशन ते तिथंच फिनिश करतायत. रादर UP बिहारी जे मुलांनी जे आंदोलनं केली, जे आपण म्हणतो की पायावर कुऱ्हाड मारणे, त्यांनी कुऱ्हाडीवर पाय मारला. कारण आधी जरी तुम्हाला CSATमध्ये 60 मार्क झाले, प्रिलियमच्या स्कोरवर मेन्स लिहिता तरी येत होती, पण आता 60 मार्क आहे, तुमच्या प्रिलियमचा पेपर GSचा चेकच होणार नाही. ओके, डायरेक्टली सगळे रिमूव्ह जर क्वालिफाईंगच झाला नाही तर. आणि क्वालिफाईंग इतकं डिफिकल्ट करून टाकला त्यांनी UPSCनी. सो त्यांना जो बदल करायचा होता तो त्यांनी केलाच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर प्रोटेस्ट केला तर त्यांनी रादर जास्तच हे एक्झाममध्ये चेंज करून मर्डर केले हे जे UP बिहारी जे स्टुडंट होते. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातून सिलेक्शन जास्त आहे, कारण आपले ZPच्या शाळांची जी क्वालिटी आहे कम्पेअर टू UP बिहार खूप चांगली आहे. आणि इवन आपल्याकडे जे प्रायव्हेट स्कूल कॉलेजेस वगैरे जे आहेत किंवा इंटरनॅशनल स्कूल कॉलेजेस, आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त सिलेक्शन UPSCमध्ये पण मी जे सांगितलं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं जे होतं. ओके, आणि सो पहिलं ते समजून घ्या की त्यांना काय पाहिजे. ओके, तुमच्यासाठी ते एक्झाम नाही आहे, ती देशासाठी राज्यासाठी एक्झाम आहे. ते समजून तसाच अभ्यास करा, लगेच सिलेक्ट होचाल. ओके, आणि त्याच्यामुळे नुसतंच मी सांगितले गाढवपणा करून अभ्यास करू नका. ओके, स्ट्रॅटेजिकली नीट समजून अभ्यास करा. सो जुना जो सिलेबस होता pre-2013 मेन सिनॅरिओ हॅड गिवन एन एज टू वेटरन्स. सो 2013च्या आधी जो सिलेबस होता, मग मी जे सांगितले तुम्ही 12th फेल असाल का नसाल, जो जास्त वर्ष अभ्यास करतोय तो पास होणार. ओके, आणि त्याच्यामुळे UPSC वॉन्टेड टू रिक्रूट यंग माइंड्स. ओके, विच आर मोल्डेबल. सो 2013च्या आधी UPSC हा खूप वर्षापासून तयारी करणाऱ्यांसाठी जास्त सोपी एक्झाम होती. पण आता UPSCला तरुण विद्यार्थी हवे आहेत ज्यांची मनोवृत्तीत बदल आणि विकास घडवणे सोपे आहे. आणि त्याच्यामुळे हा जो CSAT टाकला मेजर रिझन तोच रिझनिंग. MPSC तर ऑलरेडी टाकलेला आहे तो. ओके, सो तो आपल्याला टेन्शन नाही. आणि जो मेन्समध्ये जो बदल आहे मग त्याच्यामध्ये इथिक्स पेपरमध्ये अर्धा ॲप्लाइड अंडरस्टँडिंग आहे. ऑप्शनल पेपरमध्ये पण पेपर 2 हा खूप ॲप्लिकेशन ओरिएंटेड येतो. आणि हे सर्व पेपरमध्ये टिक मार्क नाही, जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. ओके, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे आणि संकल्पना समजली असेल तरच लिहिता येते. ओके, रट्टा मारून तुम्ही व्यवस्थित लिहू शकत नाही. आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस होतो मग तो संकल्पनात्मक अभ्यास आणि जसे काही क्वेश्चन येणार की ॲप्लाइड अंडरस्टँडिंग. जसं आता इथिक्समध्ये UPSCने प्रश्न विचारला, त्याचं एक उदाहरण म्हणून की राईट अ शॉर्ट नोट ऑन रिलिव्हन्स ऑफ बुद्धिस्ट थॉट्स टू कंटेम्पररी सोसायटी. की बुद्धांनी ज्या आयडियाज दिलेल्या आहेत त्याचा आजच्या समाजामध्ये त्या कशा रिलिव्हंट आहेत, त्यांचा काय कशा अनुकूल आहेत, त्याच्यावर शॉर्ट नोटल्या 200 वर्ड्समध्ये. तो समजून घ्या. प्रश्न हा नाही आहे की बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी काय सांगितलेलं. 4 नोबल ट्रूथवर लगेच 4 वाक्य लिहून आला. ती 4 वाक्य लिहिली तरी मार्क मिळणार नाही. 4 नोबल ट्रूथमध्ये बुद्धांनी काय सांगितलेलं आणि मग त्या ज्या गोष्टी आहेत ओके त्याचा आज कसा तुम्ही त्या अप्लाय करू शकता, त्या आज रिलिव्हंट आहेत का नाही आहेत त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायची. मग त्यामुळे संकल्पना समजली तर मग हे ॲप्लिकेशन जे करायचं आहे ते पण ऑटोमॅटिक जमून जातं व्यवस्थित. तर बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितलेला. ओके, कुठली गोष्ट ओके अति सर्वत्र वर्जते, कुठली गोष्ट अति करत असाल त्याचा तुमचा सर्वनाश होणार आहे, कुठली गोष्ट मध्यम मार्गाने करा. मग आज ती कशी अप्लाय होईल. सोशल मीडिया, बरेच म्हणतात सोशल मीडियाने टाईम जातो नुकसान होतो. तुम्ही एक UPSC स्टुडंट असाल तर व्हॉट्सॲप वापरू नका, फेसबुक वापरू नका, इंस्टाग्राम वापरू नका वगैरे. ओके, टेलिग्राम वापरू नका, तुमचा वेळ जातो. हे म्हणणं पण पूर्ण चुकीचं आहे. ओके, आणि त्यामुळे न वापरणे पण पूर्ण चुकीचं आहे आणि फुल्ली फक्त तेच वापरत बसाल ते पण चुकीचं आहे. मध्यम मार्गाने
ओके, की इंस्टाग्राम वापरताना पण तुम्हाला अर्धा एक तासासाठी थोडं ब्रेन रिलॅक्स करण्यासाठी वापरला, चांगली गोष्ट आहे. अर्धा एक तासासाठी तुम्ही त्याच्यामध्ये असे चॅनल सबस्क्राईब केले यूट्यूबला, इन्स्टावर वगैरे, असे ग्रुप जॉईन केले की जिथे तुम्हाला खूप जास्त माहिती मिळते UPSC MPSC रिलेटेड, तर जरूर वापरा. सो मग सोशल मीडिया पण वापरायचा का नाही वापरायचा, अतिमध्ये विचार करू नका. ओके, एक्स्ट्रीमली विचार करू नका, मध्य मार्गाने करा. बुद्धाची आयडिया आहे सोशल मीडियाला कशी अप्लाय होते. त्याचप्रकारे बुद्धांनी जे म्हणलेले की प्रत्येक गोष्टीच्या दुःखाचं कारण आहे डिझायर. ओके, डिझायर म्हणजे तृष्णा, आणि तृष्णामुळे सर्व दुःख, सर्वम दुःखम. आणि मग ही तृष्णा हटवा, आणि तृष्णा हटवायचं म्हणले की वेल्थ वगैरे, पैसा वगैरे, तो सर्व त्याच्या मागे पळू नका. पण बुद्ध 2500 वर्षापूर्वी बोललेले बरोबर होते, पण आज जर तुमच्याकडे पैसा नसेल तर खूप जास्त प्रॉब्लेम होतील. कारण बुद्धांच्या काळामध्ये तुम्ही राजा असाल किंवा भिकारी असाल, जर साप चावला तर दोघं मरणार होते, कारण त्यावेळी ट्रीटमेंटच नव्हती. पण हा जो बुद्धाचा विचार होता आजच्या काळामध्ये, ओके, जर तुम्हाला साप चावला आणि तुमच्याकडे पैसे नसाल तर मारचाल, आणि पैसे असाल तर हॉस्पिटलमध्ये जावा, कॅन्सर पण क्युअर होईल. सो आज पैसे खूप गरजेचे आहेत. पैसे असतील तर बऱ्याच सारे दुःख तुमची संपून जातील. त्यावेळी पैसे असून दुःख संपत नव्हती. त्यामुळे बुद्धांचा विचार 2500 वर्षापूर्वी वेगळा होता, आणि त्याच्यामुळेच आंबेडकरांनी जे बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यामध्ये नवबौद्धचा जो कन्सेप्ट दिला त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी हा जो आहे बुद्धाचं थर्ड नोबल ट्रूथ, की डिझायर इज कॉज ऑफ सफरिंग, तृष्णेमुळे दुःख होतात, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलं की हा विचारामध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि हा जे लोअर कास्ट आहेत, आंबेडकर जे बोलले की हा जो ऑपरेस कास्ट आहेत त्यांच्याकडे जर वेल्थ नसेल, पैसा नसेल, ओके, तर त्यांची ही आहे समृद्धी किंवा त्यांचा विकास हे कुठलीही गोष्ट होऊ शकणार नाही. सो सगळ्यात पहिली गोष्ट लोअर कास्टनी केली पाहिजे, ऑपरेस कास्टनी केली पाहिजे, की तुमचा मटेरियल वेल्थ, ओके, ही वाढवा, तुमची आर्थिक संपत्ती मिळवा. ओके, आणि ऑटोमॅटिकली ती मिळवली की तुम्ही तुमच्यात सामाजिक जे पण न्यायासाठी तुम्हाला जी लढाई करायची आहे त्याचं बळ ऑटोमॅटिक येईल. सो आधी आर्थिक बळ वाढवा, सामाजिक बळ ऑटोमॅटिकली येईल. सो हा जो बुद्धाचा एक विचार मी सांगितलं की 2500 वर्षापूर्वी दिलेला आज कसा ॲप्लिकेबल आहे, आज कसा ॲप्लिकेबल नाही. ओके, हे जे अंडरस्टँडिंग आहे हे आता तुम्हाला नीट जमणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुमचा जो सिलेबस आहे डिस्क्रिप्टिव्हलीचा आहे त्याच्यामध्ये मग संकल्पनात्मक अभ्यास असेल तरच उत्तर लिहिता येतील, आणि त्याच्याचबरोबर त्याचं ॲप्लिकेशन, ओके, हे व्यवस्थित जमलं तर उत्तरं तुम्हाला लिहिता येतील. आणि त्याच्यामुळे 2013च्या आधी, ओके, UPSC ही खूप वर्षापासून तयारी करण्यासाठी होती, पण आता त्यांना असे विद्यार्थी पाहिजेत की जे हे संकल्पनाचा अभ्यास करून डायनॅमिक ओपन एंडेड स्टडी करतील, फ्लेक्झिबल माइंड असेल. आणि त्याच्यामध्ये पण आधी जे अधिकारी होते ते ज्यादा स्पेशलिस्ट असायचे, त्यांना आता स्पेशलिस्ट लोक नको आहेत, त्यांना जनरलिस्ट पाहिजेत. आता स्पेशलिस्ट नको आहेत, जनरलिस्ट पाहिजेत. म्हणजे काय, आधीचे जे अधिकारी होते, मी सांगितलं की प्रिलियममध्येच एक 200 मार्काचा ऑप्शनलचा पेपर होता, त्याच्यामध्ये खूप मार्क पडा, GSमध्ये ॲव्हरेज मार्क पडा, प्रिलियम क्रॅक, मेन्सला गेला, मेन्समध्ये 1200 मार्क ऑप्शनलला, तिथे जास्त मार्क पडा, इंटरव्ह्यूला गेला, इंटरव्ह्यू 275 मार्काचा ॲव्हरेज परफॉर्मन्स केलं, सिलेक्ट झाला. हिस्ट्री जॉग्राफी वाचून पण कॅन्डिडेट सिलेक्ट व्हायचे, पण तुमच्या हिस्ट्री जॉग्राफी, अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी ऑप्शनल जे 2 वाचले, पण ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे तेव्हा तुम्हाला पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, ओके, हिस्ट्री, जॉग्राफी, देन अँथ्रोपॉलॉजी, सोशियोलॉजी, प्रत्येक सब्जेक्टचं बेसिक अंडरस्टँडिंग खूप गरजेचं आहे. इंटरनॅशनल रिलेशन, फॉरेन अफेअर्स, देन सायन्स अँड टेक वगैरे. आणि त्याच्यामुळे त्यांना आता जो नवीन सिलेबस आहे त्याच्यामध्ये जो जनरल स्टडीजवर त्यांनी जास्त फोकस केला, ओके, त्याचं कारण हे होतं की त्यांना आता जनरलिस्ट जास्त पाहिजेत, स्पेशलिस्ट नको. ओके, आणि त्याच्यामुळे ओके सामान्य प्रशासक आणि विशेषज्ञ प्रशासक, तर हे त्यांना सामान्य प्रशासक जास्त पाहिजेत, विशेषज्ञ नको, एखादा 2-3 सब्जेक्टचाच जास्त अभ्यास करून आलेले. तसे लोक त्यांना प्रायव्हेट सेक्टरमधून घेता येतात. ओके, एखादं टेक्निकल जर इश्यू असेल, लाईक आधार बनवायचा असेल, आयडिया होती मनमोहन सिंग आणि रघुराम राजनकडे, बनवण्यासाठी त्यांनी नंदन निलकर्णींना बोलवलं इन्फोसिसमधून. तर विशेषज्ञ जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळतात त्यांना, आणि मोदी गव्हर्नमेंट बरीच लॅटरल एंट्री करते, प्रायव्हेट सेक्टरमधून लोक घेते ऑलरेडी. ओके, त्याच्यामुळे त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे त्याला वास्ट नॉलेज पाहिजे सगळ्या फील्डचं. ओके, आणि म्हणजे त्याचंच एक म्हणून की मला बरेच सारे जे माझे फॅमिलीत रिलेटिव्ज वगैरे जे म्हणतात ना, की एक निकनेम म्हणून की गुगल आहे. ओके, अक्षय भैया म्हणजे गुगल, की काही प्रश्न विचारतात. 8-9 वर्ष जेव्हा तुम्ही UPSCला शिकवता तर ऑटोमॅटिकली खूप गोष्टी कंटिन्युअस वाचत असता, करंट अफेअर, न्यूजपेपर, व्हिडिओज वगैरे बघणे. पण दॅट काइंड ऑफ पर्सनॅलिटी एक्झॅक्टली तुम्हाला पण बनवावी लागेल, की प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला चर्चा करता आली पाहिजे. ओके, की आज पंजाबच्या लोकांचा काय इश्यू आहे तुम्हाला जर कुणी विचारला, घरच्यांनी, रिलेटिव्हजनी,
तुमच्या एखाद्या मित्रांनी ज्याचा सॉफ्टवेअर वगैरेमध्ये आहे, ह्या बाकीच्या इश्यूंशी काही त्याचा संबंध नाही. तुम्हाला क्लिअर कट सांगता आलं पाहिजे, ओके, की शुगरकेन प्राइसेस कोण फिक्स करतं आहे, रिकव्हरी रेट शुगरकेनचा काय असतो, त्याचा काय वाद आहे, आत्ता पंजाबमध्ये काय वाद चालू आहे, ओके, मराठा आंदोलनावर काय काय इश्यू आहे, तुम्हाला नंबर, स्टॅटिस्टिक्स, कायदे काय आहेत ते बेसिक तरी माहीत पाहिजे. ओके, आत्ता मणिपूरमध्ये काय कंडिशन आहे, जे व्हायलन्स झाला ते इम्प्रूव्ह झाला का, ओके. आताही जेव्हा लोकांमध्ये एवढे वाद झालेले तर मणिपूरची गव्हर्नमेंट आता हे पुढचे जी येणारी वर्ष आहेत ह्या लोकांना परत व्यवस्थित एकत्र कशी आणणार, का मणिपूरचे 2 तुकडे करावे लागतील मैती आणि कुकीजमध्ये वगैरे. म्यानमार साईडला काय चालू आहे, ओके, तिथे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, मिझोरम त्यांच्यात भांडणं का चालू आहेत. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला बेसिक थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीचं व्हर्टिकल नॉलेज, इनडेप्थ नॉलेज नको आहे त्यांना. प्रत्येक गोष्टीबद्दल थोडं हॉरिझॉन्टल. सो बरेच इंटरव्ह्यू UPSC सिलेक्ट झालेल्या स्टुडंटचे इंटरव्ह्यू ऐकाल तर त्यांचा एकच पॉईंट असतो की डोंट राईट व्हर्टिकल आन्सर, राईट हॉरिझॉन्टल आन्सर्स. म्हणजे जे हॉरिझॉन्टल आन्सर्स त्याच्यासाठी मी एक सेपरेट इंग्लिशमध्ये लेक्चर घेतलेलं आहे, ते बघून घ्या. पण जेव्हा मी SC एथिक्सचे क्लासेस वगैरे घेईन, माझे ऑफलाईन क्लास किंवा ऑनलाईन क्लासेस चालू होतील तेव्हा मी एक आयडियाज, या स्ट्रॅटेजी, खूप साऱ्या स्ट्रॅटेजी समजून सांगेन, ओके, की व्हर्टिकल आन्सर्स नको, हॉरिझॉन्टल आन्सर्स लिहा, ओके, मल्टी डायमेन्शनल आन्सर्स वगैरे लिहा, ओके, बहुआयामी उत्तर लिहा, जास्त मार्क येतील. तर तो प्रकार काय आहे ते मी तुम्हाला तेव्हा तुमच्याशी डिस्कस करेन. सो UPSCचा मुख्य उद्देश हा एखाद्या विषयात तज्ज्ञ असलेले उमेदवार निवडण्यापेक्षा सर्व विषयांमध्ये सुशिक्षित असे उमेदवार निवडणे हा आहे. की कुठल्या एक विषयातला तज्ज्ञ नको आहे त्यांना, सगळ्या विषयांचा थोडा अभ्यास असणारा, ओके, आणि चांगला अभ्यास, म्हणजे नुसतंच ओव्हरवरचं नॉलेज नाही व्हॉट्सॲप ग्रॅज्युएटसारखं, हे प्रॉपर अंडरस्टँडिंग आहे त्या विषयाबद्दल, ओके, की दुसऱ्यांपेक्षा थोडं जास्त नॉलेज आहे पण सर्व विषयांचं, ओके. सो तुम्हाला कोकणात काय समस्या आहेत ते माहीत पाहिजेत, महाराष्ट्रातल्या, वेस्टर्न महाराष्ट्रातल्या काय समस्या आहेत त्या माहीत पाहिजेत, मराठवाड्यातल्या काय समस्या आहेत त्या माहीत पाहिजेत, विदर्भातल्या समस्या काय आहेत त्या माहीत पाहिजेत. आणि इव्हन विदर्भातल्या लोकांना त्यांच्या समस्येबद्दल जेवढी माहिती आहे ना त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडी जास्त पाहिजे, किंवा कोकणातल्या लोकांना त्यांच्या समस्या जेवढ्या माहीत आहे त्याचं काय करू शकतो त्यांना जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडी जास्त पाहिजे. की एक तहसीलदार तिथला असेल तर त्याला ते एक समस्येची जेवढ्या लेवलची अंडरस्टँडिंग असते तशी तुम्हाला असली पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्ही खूप जास्त मार्क मिळवू शकता, ओके, जर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर. आणि त्याच्यामध्ये पण अभ्यास करताना जे UPSCला मेजर एक्सपेक्ट आहे की रिलिव्हन्स टू कंटेम्पररी इश्यू. कुठलीही गोष्ट आहे ना, ओके, आत्ता जो 20-25 वर्षात बदल झालेला आहे, ओके, समजून घ्या की गेल्या 1000-2000 वर्ष आपले बापजादे बैलगाडीतच फिरत होते किंवा घोड्यावर फिरत होते. तो हरप्पाच्या टाईम पिरियडपासून ते, ओके, गेल्या 200 वर्षापूर्वीपर्यंत 4000 वर्ष आपले बापजादे एकतर घोडागाडी वापरायचे किंवा बैलगाडी वापरायचे. पण मागच्या 150 वर्षामध्ये आपण सायकल बनवली, बाईक्स बनवल्या, ऑटोमोबाईल्स बनवल्या, लॅम्बॉर्गिनी, मर्सिडीज बनवून बुलेट ट्रेन आणि विमानं पण बनवली. हा जो बदल 150 वर्षात झाला ना तो गेले 4-5 हजार वर्षात आपल्या बापजाद्यांनी पिढ्यानपिढ्या बघितला नव्हता. त्यामुळे बदल इतक्या रॅपिडली होत आहेत. त्याच्यामुळे ज्या हजारो वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वीचे थॉट्स आहेत, ओके, आयडियाज आहेत, त्याचं आज जास्त रिलिव्हंट नाही आहे. मग तुम्ही जे पण वाचताय त्या गोष्टी किती आज रिलिव्हंट आहेत त्या अँगलने सर्व अभ्यास करायचा तुम्हाला कंटेम्पररी इश्यूचा. तो कार्ल मार्क्सनी त्यावेळी बोललेला की कार्ल मार्क्सनी या प्रायव्हेट इंडस्ट्री वगैरे, हे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना डिस्ट्रॉय करा, कॅपिटलिझम डिस्ट्रॉय करा, रिव्होल्युशन करा. आता ही कार्ल मार्क्सनी जी आयडिया दिलेली रिव्होल्युशनची, कम्युनिस्ट आयडिया, आज ती रिलिव्हंट आहे का, ओके. आणि आज मोस्ट ऑफ द कार्ल मार्क्सची आयडिया रिलिव्हंट नसल्यामुळे हा कम्युनिस्ट वाद जो आहे त्यामुळे सगळीकडे भारतामध्ये कम्युनिस्ट लोक इलेक्शन हरलेले आहेत, ओके. मग तुम्हाला कार्ल मार्क्सच्या ज्या आयडियाज आहेत त्या आज कशा ॲप्लिकेबल होतील ते समजलं पाहिजे, ओके. त्यावेळी जी वेल्थ होती त्यावेळी कुठल्या बँक्स नव्हत्या, त्यावेळी जी वेल्थ होती ती फक्त राजा महाराजा अशाच रिच लोकांकडे असायची, रिच कास्टच्या लोकांकडे असायची. पण आता तुम्ही कुठल्याही कास्टचा असो, किती गरीब असो, तुमच्याकडे आयडिया असेल, तुम्हाला फायनान्स करायला खूप बँकिंग इंडस्ट्री आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स जो बोललेला कॅपिटलिझम डिस्ट्रॉय करा, आज ती कंडिशन नाही आहे. आज कॅपिटलिझमचं स्वरूप पूर्ण बदललेलं आहे. तुम्ही किती मिडल क्लास गरीब घरातले असाल, तुमच्याकडे आयडिया असेल तर बँक तुम्हाला फायनान्स करतील, ओके. सो तुम्ही रोमन सैनिक असाल तर अनअकॅडमीला 5000 कोटी पण लोक द्यायला तयार आहेत, ओके. आणि एक मिडल क्लास रोमन सैनिक पण अनअकॅडमी बनवू शकतो. इट इज पॉसिबल. 200 वर्षापूर्वी ते नव्हतं, ओके. गरीब असेल तर गरीबच राहणार तुम्ही, जो श्रीमंत आहे तोच बिझनेस चालू करणार, म्हणून कार्ल मार्क्स तेव्हा बोललेला, ओके, त्याच्या आयडिया. सो तसंच आहे की बुद्धांनी ज्या आयडिया दिल्या, गांधी आंबेडकरांनी ज्या आयडिया दिल्या त्या आज कशा ॲप्लिकेबल आहेत, ओके. विवेकानंद त्यावेळी जे बोललेले त्या आयडिया आज ॲप्लिकेबल आहेत का नाही आहेत, त्या हिशोबाने सर्व अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यामुळे रिलिव्हन्स टू कंटेम्पररी इश्यू, की समकालीन आव्हानांशी सुसंगतता, जी
आयोगाला एक्सपेक्ट आहे तुमच्याकडून आता. सो पूर्वीचा अभ्यासक्रम हा सध्या भारतासमोर जे बदल होत आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय आव्हाने आहेत, ओके, त्यांना जो जुना सिलेबस आहे त्यांना तो संबोधित करत नव्हता. किंवा आपला जो आत्ता जो MPSCचा जुना सिलेबस आहे. सो अभ्यासक्रम सुधारण्याचा मुख्य उद्देश हा नवीन अभ्यासक्रमाला चालू घडामोडींशी सुसंगत बनवणे, ओके, हा एक मेजर उद्देश आहे. त्याच्यामुळे करंट अफेअरवर जास्त जो इम्फेसिस असणार आहे, पुढे खूप जास्त करंट अफेअरचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. आणि जे पण स्टॅटिक पण वाचाल ते पण करंट अफेअरच्या अँगलने, ओके. आणि आज मग UPSCमध्ये जो एक निबंध आलेला काही वर्षापूर्वी की कॉलोनियल मेंटॅलिटी हाइंडरिंग इंडिया सक्सेस, समजून घ्या टॉपिक UPSCने विचारलेला आता काही वर्षापूर्वीच, की कॉलोनियल मेंटॅलिटी, जे इंग्रज सोडून गेले मेंटॅलिटी, लोकांमध्ये असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांत असो की नेते मंडळींमध्ये असो, ही जी मेंटॅलिटी त्यांनी सोडली त्याच्यामुळे इंडियाचा विकास होत नाहीये. किंवा असाच दुसरा एक टॉपिक आलेला की 21व्या सेंचुरीतला भारत हा 20व्या सेंचुरीतले नोकरशहा, ओके, चालवत आहेत 19व्या सेंचुरीमधले कायदे वापरून. सो IPC CRPC आपण 19व्या शतकात बनवलं. ही जी ब्युरोक्रेसी आहे भारताला चालवती ती पण 20व्या शतकातल्या मेंटॅलिटीची. आणि सो 19व्या शतकातले कायदे, 20व्या शतकातल्या मेंटॅलिटीची ब्युरोक्रेसी आणि 21व्या शतकातल्या समस्या, देश बुडणार अशा परिस्थितीत. आणि त्याच्यामुळे जो हा बदल आहे सगळा, ओके, की कंटेम्पररी इश्यूवर फोकस, करंट अफेअरवर फोकस. आणि हा केल्यामुळे दुसरा इश्यू आहे की मग कमी म्हणजे 8-10 वर्ष जे रट्टा मारतायत त्यांना कुठलाही ॲडव्हान्टेज मिळत नाही. तुम्ही नवीन असाल, 1-2-3 वर्ष अभ्यास करताय, तुम्हाला काही नुकसान नाही, तरी पण तुमच्यासाठी लेवल प्लेइंग फील्ड होते, कारण करंट अफेअर जास्त असेल तर. CSATमध्ये रिझनिंग ॲबिलिटी आहे, 5-6 वर्ष केला CSAT अभ्यास म्हणून जास्त डेव्हलप होते. आणि तुम्ही नवीन 1-2 वर्ष केला म्हणून कमी, काही त्याच्यात फरक नाही आहे. सो CSAT तुम्ही मॅनेज केला व्यवस्थित आणि करंट अफेअर वगैरे आणि बाकी गोष्टी व्यवस्थित स्टडी केल्या, प्री निघून जाते. SC एथिक्समध्ये व्यवस्थित 150 स्कोर केला, प्री काढली तर GS 1, 2, 3 मध्ये ॲव्हरेज स्कोर मॅनेज करता येतो, थोडा अभ्यास व्यवस्थित करून, ॲप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास करून, आणि ऑप्शनल व्यवस्थित केला, ओके, डायरेक्टली इंटरव्ह्यू स्टेजला. आणि त्याच्यामुळे मग यंग स्टुडंट्स का सिलेक्ट होत आहेत. मीडियन जी UPSCमध्ये जी 25च्या आसपास आहे, 25-26च्या आसपास सिलेक्शनची, मॅक्झिमम कॅन्डिडेट 25-26च्या आजूबाजूचे असतात, 21 ते 28-27 वयातले, 29 वयातले. आधी जे होते ते 30, 32, 35 जास्त स्टुडंट्स असायचे. देन फोकस ऑन ॲनालिटिकल ॲबिलिटी, की विश्लेषणात्मक क्षमतांवर लक्ष केंद्रित करणे. विश्लेषण तुम्हाला जमलं पाहिजे, ॲनालिसिस, लॉजिकल रिझनिंग. एंटायर हा जो CSAT पेपर जो आहे तो इंट्रोड्यूस करण्यामागचं मेजर रिझन, ओके, विश्लेषणात्मक अभ्यास जमला पाहिजे, ॲनालिसिस. सो सुधारित अभ्यासक्रमात फॅक्ट लक्षात ठेवण्यापेक्षा विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याच्या विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. की इथिक्सचा जो पेपर आहे, अर्धा पेपर फक्त केस स्टडी आहे, अर्धाच पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर. UPSCचा जो फॉर्मॅट आहे, बऱ्याच स्टेट सर्व्हिसेसमध्ये 12-13 राज्य सरकारांनी ऑलरेडी तो सिलेबस UPSC सारखा केलेला आहे. तिथेही मी शिकवायला जातो, आंध्रा, देन आसाम, मिझोरम, अरुणाचल, मध्य प्रदेश वगैरे, तिथेही अर्धा पेपर हा केस स्टडीज असतो. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा पण जो सिलेबसमध्ये एक एथिक्सचा पेपर असणार आहे, अर्धा पेपर केस स्टडीज असतो. आणि बऱ्याच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये बघितलेलं आहे की 50-60 तास इथिक्स शिकवतात आणि 2 तासात 1-2 केस स्टडी शिकवतात आणि संपला. जर अर्धा पेपर केस स्टडीचा आहे तर 1-2 केस स्टडी जर शिकवत असतील, खूप चुकीचा प्रकार आहे हा. आणि कोणीही तुम्हाला क्लासमध्ये जर सांगितलं की एखादी गोष्ट समजत नसेल तर पुढे जाऊ नका, समजल्याशिवाय नो रट्टा. आणि मग ते जाऊन विचारा त्या शिक्षकाला की गोष्ट नीट समजली नाही, एक्सप्लेन करून घ्या, पण पुढे जाऊ नका. आणि जर एखादा शिक्षक तुम्हाला सांगत असेल की नाही समजली तर रट्टा मारा, ओके, देन खूप चुकीचा अभ्यास आहे तो, ओके. मग डोंट टेक सच अ फीडबॅक्स आणि तसा अभ्यास पण करू नका. आणि केस स्टडी, ओके, त्याच्यावर की ॲप्लिकेशन सगळं केस स्टडीमध्ये आहे, अर्धा पेपर केस स्टडीमध्येचा आहे 125 मार्काचा. त्यामुळे त्याचा जो अभ्यास आहे की त्यांना एवढ्या केस स्टडी याच्यासाठीच आहेत, जे पण शिकला त्याचा अभ्यास करून ज्या प्रशासकीय समस्या आहेत ते तुम्हाला सोडवता येतील का, तेच त्यांना पाहायचं आहे. आणि बाकी प्रश्न पण त्याच अनुषंगाने येणार आहे, GS 1, 2, 3 मधले पण. सो हा अभ्यास खूप असा इंटरडिसिप्लिनरी आहे की तुम्ही जर एक सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करत तुम्हाला कळालं कसा अभ्यास करायचा आहे, ऑटोमॅटिकली बाकी सब्जेक्टचा पण अभ्यास तुम्ही तसा करू शकता. मग तुम्ही एसेचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला 1000 वर्डमध्ये व्यवस्थित एसे लिहिता आला, जसा UPSCला एक्सपेक्ट आहे, ओके, करंट अफेअरच्या दृष्टीतून वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचं त्याच्यामध्ये ॲनालिसिस आलं पाहिजे, ओके, वेगवेगळे अँगल, बहुआयामी निबंध लिहिता आला. आणि तो जर तुम्ही एकदा व्यवस्थित लिहिला तर ऑटोमॅटिकली
ओके, बाकी सब्जेक्ट्सची जी उत्तरं आहेत ती पण तुम्हाला तशी व्यवस्थित लिहिता येतात. जर 1000 शब्दात तुम्हाला विचार ऑर्गनाईज करता आले तर मग 100-150 वर्ड्समध्ये जे उत्तर लिहायचे ती तर खूप इझिली जमून जातात. सो ही एक असे स्किल्स आहेत की एकदा तुमच्यात जर ते डेव्हलप झाले ना की ऑटोमॅटिकली तुम्ही खूप इझिली सर्व सब्जेक्ट्स व्यवस्थित डील करू शकता. त्याच्यानंतर इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. ओके, की त्यांना आता कुठल्याही मी सांगितले की व्हर्टिकल आन्सर लिहू नका, इन डेप्थ, हॉरिझॉन्टल सर्व गोष्टींचा बहुआयामी अभ्यास करून थोडे पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत. सो मग क्राईम एक आहे की गुन्हेगारी जी वाढते, गुन्हेगारीची समस्या, निबंध त्याच्यावर विचारला किंवा कोई सोशल इश्यूमध्ये एखादा प्रश्न विचारला तर गुन्हेगारीची काय काय कारणं असू शकतात. ओके, मग सामाजिक असो, आर्थिक असो किंवा हिस्टॉरिकल काय असतील कारणं किंवा मीडिया बघून, मूवीज वगैरे बघून गुन्हेगारी वाढतीये का. ओके, मग हे जे अशी बहुआयामी तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि उत्तर लिहिता आलं पाहिजे. त्यांना एक्झॅक्टली तेच एक्सपेक्ट आहे, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. सो न्यू सिलेबस एक्सपेक्ट्स इंटरडिसिप्लिनरी अप्रोच इंटिग्रेटिंग कन्सेप्ट फ्रॉम व्हेरियस डिसिप्लिन सच ॲज इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सोशियोलॉजी. ओके, सो विषयाचा बहुआयामी अभ्यास करा. नवीन अभ्यासक्रमाचा दृष्टिकोन हा परीक्षार्थींकडून कोणत्याही विषयाचा बहुआयामी अभ्यास करणे अपेक्षित आहे. सो कुठलाही विषय तुम्ही, ओके, हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला जॉग्राफीने ॲन्सर करता आले पाहिजेत. ओके, की शिवाजी महाराज जे लढाई गनिमी कावा वगैरे करून जिंकू शकले. ओके, कारण महाराष्ट्रामध्ये वेस्टर्न घाट्सचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जंगल आणि दऱ्या खोऱ्यांमध्ये गनिमी काव करणं इझी होतं. पण हेच तुम्ही नॉर्थमध्ये जेव्हा पानिपतची लढाई झाली तिथे ओपन सगळा टेरेन आहे, ओपन फील्ड आहे, तिथे गनिमी कावा करून लढाई करणे इम्पॉसिबल होते. आणि मग पुढे तिथं जे पानिपत झालं, बाकी बऱ्याच चुका होत्या. सो मग हिस्ट्रीमध्ये पण जॉग्राफी आणून एखादी गोष्ट समजून घेणे. ओके, त्याच प्रकारे मग जॉग्राफीमध्ये पण की हा जो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं लंडनचं, हे सगळ्यात पहिल्यांदा जगामध्ये हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन लंडनचंच का झालं. ओके, दुसऱ्या कुठल्या देशाचं का नाही झालं. मग ह्याचं उत्तर लिहिताना ओके तुम्ही जॉग्राफीचा इतिहासामध्ये उपयोग करू शकता किंवा जॉग्राफीमध्ये इतिहासाचा. ओके, की ती लंडननी जेव्हा तिथं किंवा त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये इंटरनॅशनल रिलेशन पण वापरू शकता की लंडननी तिथं जे इंडस्ट्री टाकल्या त्याच्यासाठी जो फायनान्स होता तो इंडियाने दिला. बंगाल वगैरेमधून जो त्यांनी पैसा लुटला जमीनदारी सिस्टीममध्ये. ओके, त्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढा पैसा गेला की तिथं त्यांना इंडस्ट्री करणं सोपं होतं. लंडनचं जे क्लायमेट आहे ऑल टाईम AC चालू असल्यासारखं, ब्रिटिश टाईप ऑफ क्लायमेट जॉग्राफीमध्ये तुम्ही वाचाल, सगळ्यात प्लीझंट, की कुठली हीट किंवा काय त्याला म्हणतात स्वेटिंग वगैरे असं काहीच होत नाही. सो असा एखादी प्रश्नाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही बाकी दुसऱ्या सब्जेक्टमधून काही घेऊ शकता का. की क्राईमवर ॲन्सर लिहायचा असेल किंवा महिलांच्या समस्यावर ॲन्सर लिहायचा असेल तर मग सामाजिक बदल काय पाहिजेत. ओके, आर्थिक बदल काय पाहिजेत, कॉन्स्टिट्युशनली संविधानात काय बदल पाहिजेत, कायद्यांमध्ये काय बदल पाहिजेत. ओके, सर्व ठिकाणाहून तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग करून उत्तर लिहिता आलं पाहिजे. आणि असं बहुआयामी अभ्यास जो त्यांना पाहिजे, इंटरडिसिप्लिनरी मल्टी डायमेन्शनल अप्रोच ज्याला म्हणतात, तो त्यांना अपेक्षित आहे. आता हे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच, मल्टी डायमेन्शनल ॲन्सर, हॉरिझॉन्टल ॲन्सरला व्हर्टिकल लिहू नका वगैरे, हे जे सर्व प्रकार आहेत ते मी सेपरेटली ह्या लेक्चरमध्ये सांगू शकत नाहीत. त्याच्यासाठी मी वेगवेगळे लेक्चर रेकॉर्ड करेन किंवा जेव्हा क्लास चालू होईल तेव्हा सुरुवातीला क्लासच्या अगोदर मी ह्या सर्व स्ट्रॅटेजी डिस्कस करतो. आणि मग पहिल्यांदा ह्या सर्व डिस्कस केल्यानंतरच ओके कोर सिलेबसमध्ये जर कसा अभ्यास करायचा तेच माहीत नसेल तर नुसताच अभ्यास करून फायदा नाही. आणि बऱ्याच कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मग मी बघितलं आहे की हे जे ओरिएंटेशन लेक्चर जे म्हणतात दिल्लीमध्ये सगळीकडे जिथे मी आत्ता क्लासेस घेतो, पहिला 15-20 दिवस 1-2 आठवडे तर फक्त ओरिएंटेशन लेक्चर चालतात. समजून घ्या काय सिलेबस आहे, कसा अभ्यास केला पाहिजे वगैरे, आणि मग ॲक्च्युअल क्लासेस चालू होतात. आणि त्याच्यामुळे मग बरेच विद्यार्थी आधी सर्व अभ्यास करून घेतात आणि मग कळतच नाही यार काय वाचलं काय नाही, कसा अभ्यास करायचा किंवा उत्तरच सॉल्व करता येत नाही आहेत. त्याच्यामुळे ओरिएंटेशन लेक्चर तेव्हाही मी सुरुवातीला जास्त घेतो, मग पुढचे जे पुढचा जो क्लास आहे तो. आणि त्याच्यानंतर अजून एक जो मेजर डिफरन्स आहे की इथिक्सचा पेपर जो त्यांनी इंट्रोड्यूस केला, इथिक्स अँड मोरल डायमेन्शन. सो UPSC सॉट कॅन्डिडेट विथ हाय इथिकल स्टँडर्ड्स. ओके, तो UPSC असे उमेदवार शोधत आहे ज्यांच्यात उच्च दर्जाची नैतिक मूल्ये, विश्वासार्हता आणि नागरी सेवा मूल्यांशी बांधिलकी असेल. ओके, या बदलावरून UPSCने सरकारी संस्थांमध्ये नैतिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केलं आहे की नैतिक नेतृत्व किती महत्त्वाचं आहे, नैतिक मूल्य किती महत्त्वाचे आहेत. आणि समजून घ्या की हा पण बदल का गरजेचा आहे. काही 3-4 वर्षापूर्वी 2017च्या आसपास सर्व सरकारी अधिकाऱ्यांना लाल दिवे मिळत होते,
पण त्यांना आता लाल फितीचा कारभारच नको आहे आणि सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांचे, सुप्रीम कोर्टच्या जजेसपासून पंतप्रधानापासून सगळ्यांचे लाल दिवे बंद केले सुप्रीम कोर्टाने. अरे लाल दिवा जो प्रकार होता समजून घ्या, ही इंग्रजांची मेंटॅलिटी होती. आता हे सगळे टॉपिक्स मी इथिक्स पेपरमध्ये डिस्कस करतो, ओके, की हा लाल दिवे का बंद केले वगैरे, त्याच्या मागची काय धोरण होतं, की काय मूल्य अपेक्षित होती. आता हे लाल दिवा सिग्नल लाल का असतो, की बाबा डेंजर आहे, धडक चाल, ओके, थांबा. मग एखादा सरकारी अधिकारी किंवा मंत्री लाल दिवा लावून येतोय म्हणजे काय, की कोई धोका येतोय का? तर हे इंग्रजांनी बनवलेली मेंटॅलिटी होती की लाल दिव्याची, की आम्ही येतोय टेरर क्रिएट करायला, ओके, की बाजूलावर रस्त्यावरून आमच्या आज्ञांचे पालन करा. त्यांना गुलाम पाहिजे होते. आणि हे इंग्रज गेले हे अधिकारी सोडून, की ज्यांची मेंटॅलिटी तीच आहे की हे लोक म्हणजे माझे गुलाम, कुणाच्याही कानाखाली मार, असे जे प्रकार कर. एक सिंगम ऑफ बिहार म्हणतात एक अधिकारी, ओके, बिहारमध्ये पोस्टेड आहे, काही दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये डेप्युटेशनवर आलेले महाराष्ट्रीयन अधिकारी आहेत, ओके. ते पोस्टिंग करून आले आणि मुंबईमध्ये एका माणसाच्या कानाखाली मारली. इश्यूज उद्धव ठाकरेंपर्यंत गेला, सीएम असताना 3 महिन्यासाठी सस्पेंड केलं. आता ते दिवस गेले आणि तशा मेंटॅलिटीचे पण अधिकारी नको, ओके, की जे जुने राजे महाराजे गेले आणि हे नवीन राजे महाराजे आले, माय बाप सरकार ज्याला म्हणतात, ओके, त्या मेंटॅलिटीचे अधिकारी नको आहे. त्यांना आता एक नवीन मेंटॅलिटीचे अधिकारी पाहिजे, त्याला म्हणतो आपण सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन, सर्व्हिस मेंटॅलिटी. सर्व्हिस मेंटॅलिटी काय आहे, पूर्ण व्हॅल्यू आहे, इथिक्स पेपरमध्ये मी डिस्कस करेन ती. पण असे की जे लोकांचे समस्या की मी इथे लोकांच्या सेवेसाठी आहे. MPSCचा लॉंग फॉर्मच आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC लॉंग फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि मग या अधिकाऱ्यांमध्ये सर्व्हिस कमी आणि मास्टर मेंटॅलिटी जादा आहे, की आम्ही बॉस, आम्ही नवी राजे, ओके, आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, आमच्या विरुद्ध RTI फाईल करायच्या नाहीत, आम्ही कसंही मनमानी कारभार चालू. आता ते दिवस गेले आणि त्यांनाही असे अधिकारी नको आहेत. सोशल मीडिया सगळ्या गोष्टींमुळे, ओके, जशी परिस्थिती बदलत आहे आणि त्याच्यामुळे जी व्हॅल्यू सिस्टीम पाहिजे, सिव्हिल सर्व्हिस ओरिएंटेशन ज्याला म्हणतात, जे अधिकारी त्यांना जास्त पाहिजेत. आता तो पार्ट इथिक्समध्ये बघूयात. पण मेजर त्याच्यामुळे हा जो सिलेबस त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे, की ॲटलिस्ट उद्या जेव्हा हा विद्यार्थी UPSC किंवा MPSC पास होऊन प्रशासनात येईल, त्याला ॲटलिस्ट ह्या गोष्टीचं तरी इसेन्स कळला पाहिजे, महत्त्व कळायला पाहिजे, की डेमोक्रेसी इज बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, ओके, की हे लोकांसाठी आहे, लोकांचं राज्य आहे, लोकांसाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो पेपर आहे इथिक मोरल डायमेन्शन, खूप महत्त्वाचा बदल हाही त्यांनी जो सिलेबसमध्ये केलेला आहे. आणि सो, ओके, फायनली की कन्क्लूड करण्यासाठी जे लेक्चर, की व्हॉट UPSC इज एक्सपेक्टिंग फ्रॉम ॲस्पिरंट्स, ओके. तर पहिलं की कुठल्याही सब्जेक्टचं इनडेप्थ नॉलेज, ओके, सो इनडेप्थ नॉलेज अँड कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. त्याच्यानंतर आपले रिझनिंग स्किल, ॲनालिटिकल स्किल्स, तुम्हाला रिझन जे CSAT वगैरेमध्ये गरजेचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज, फ्लेक्झिबल डायनॅमिक थिंकिंग, मोल्डेबल ओपन टू चेंज पर्सनॅलिटी, ओके, इंटरडिसिप्लिनरी मल्टी डायमेन्शनल अप्रोच अँड फोकस ऑन इथिक्स अँड मोरल पर्सनॅलिटी. आणि त्याच्याबरोबर स्टडी विथ फोकस ऑन करंट आयडियाज. आणि हे जे 7-8 गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. व्हॉट UPSC एक्सपेक्टिंग फ्रॉम ॲस्पायरंट. आणि ह्याच गोष्टी, ओके, MPSC पण तुमच्याकडून एक्सपेक्ट करणार आहे, ओके, की MPSC अभ्यासक्रम बदलातून काय अपेक्षित आहे MPSCला तुमच्याकडून. तर ते आधी समजून घ्या, ओके. जर कुणाशी लढताय, जर शत्रूच माहीत नसेल ना, देन फक्त मर्डरच होईल. आणि ते एक कोट पण आहे की इफ यू नो युअर एनिमी दॅट्स बॅटल हाफ वन. तो काय विचार करू शकतो आणि कसा काय गेम करू शकतो हे तुम्हाला आधीच कळालं व्यवस्थित. स्ट्रॅटेजिक थिंकिंग ज्याला म्हणतात, ओके, ऑटोमॅटिकली तुम्ही लढाई जिंकू शकता. आणि मग त्याच्यामध्ये पण मग स्ट्रॅटेजिक थिंकिंग जे तुम्हाला म्हणलो की समजून घ्या. अजून मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करेन माझ्या यूट्यूब चॅनलवर. 33% एक रूल आहे UPSC अभ्यासाचा, की लक्षात घ्या की तुमचं कोचिंग जे आहे ना ते 33%च मॅटर करतं. कोचिंग जर सर्व असेल ना, आणि भले मी कोचिंग देतोय तुम्हाला की कोचिंग क्लास रन करतोय, तरी आय विल नॉट टेल यू की 100% कोचिंगनी सगळं होऊन जातं किंवा माझ्याकडेच आला म्हणून सिलेक्शन होईलच किंवा काय. नाहीतर मग दिल्लीमधले सगळे वाजेराम रवी वगैरे किंवा मी जिथे क्लासेस घेतोय खान स्टडी ग्रुप वगैरे सगळे कॅन्डिडेट आमचेच झाले असते मग, ओके. दॅट्स नॉट द केस. कारण तुम्ही जे कोचिंग लावता इज इम्पॉर्टंट. कारण एवढा सारा अभ्यास आहे, त्या लेवलला जसं अपेक्षित आहे समजून घेणे एखाद्या गोष्टी ॲप्लिकेशन वगैरे, ओके, ते कोचिंगमध्ये मिळतं जास्त इझिली. त्यामुळे चाकाचा परत शोध लावण्यात काय पॉईंट नसतो. एखादं रेडीमेड मिळतं आहे तर नॉलेज घेणं तो शहाणपणा आहे. सेल्फ स्टडी करून मग बरेच वर्ष वाया घालवणार आणि दुसरे
जर कोचिंगचा फायदा करून घेतायत तर स्वतः सेल्फ स्टडी करण्यात वेळ घालवणे हाही खूप नुकसान याने पण खूप होतं. आणि त्याच्यामुळे जो जे मी सांगितलं की 33% कोचिंग यू गॉट. त्याच्यानंतर तुम्ही कसा अभ्यास करताय, किती कन्सिस्टन्सी हार्डवर्कने करताय, ओके, आणि किती प्रॉपरली त्या गोष्टी संकल्पनात्मक अभ्यास करताय, किती त्याचा रिझनिंगने विचार वगैरे करताय, ह्या सगळ्या गोष्टी, किती आन्सर रायटिंग करताय कारण डिस्क्रिप्टिव्ह आहे, किती MCQ प्रॅक्टिस करताय प्रिलिमसाठी वगैरे, हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या तुमचा स्वतःचा अभ्यास 33%. आणि लक्षात ठेवा तरी पण गॅरंटी नाही, कारण खूप सारे कोचिंग लावतात, खूप सारे मरमर अभ्यास करतात, ओके. पण आधी सांगितलं नुसताच गाढवासारखा अभ्यास करून फायदा नाही, गाढवपणा करू नका, कारण 33% पार्ट जो राहिलेला आहे तो स्ट्रॅटेजी. आणि स्ट्रॅटेजी खूप मॅटर करते. निम्मी गेम तुम्ही स्ट्रॅटेजीने जिंकू शकता हार्डवर्क वगैरे करण्यापेक्षा. आणि त्याचं महत्त्व कोण UPSCत MPSCत कसं आहे ते सांगतोच, पण त्याच्यापेक्षा त्याचं एक उदाहरण म्हणून, ओके, स्ट्रॅटेजी किती महत्त्वाची असते ते महाराष्ट्रीयन लोकांना तर सगळ्यात जास्त चांगलं माहीत पाहिजे, कारण आपले लिजेंडरी शिवाजी महाराज, ओके, हा जो शाहिस्ते खान होता 1,00,000-1.5 लाखाची फौज घेऊन पुन्हा ऑक्युपाय करून बसला. शिवाजी महाराज सगळे वेस्टर्न घाट्समध्ये किल्ल्यांवर त्यांनी त्यांची मिलिटरी घेऊन थांबलेले, आणि वर्ष खूप वेळ झाला तरी कोणी एकमेकावर अटॅक करत नव्हतं, कारण शिवाजी महाराजांकडे कमी मिलिटरी होती, ओपनमध्ये जाऊन लढू शकत नव्हते, पुण्यावर अटॅक करा, आणि हा घाटांमध्ये जायला घाबरत होता शाहिस्ते खान. पण कोकणातून शिवाजी महाराजांचा सगळा कारभार व्यवस्थित चालू होता, ट्रेड वगैरे, इकॉनॉमी सगळा सप्लाय. मग ऑटोमॅटिकली मग शाहिस्ते खानाने ठरवलं की कोकणात उतरणार फुल मिलिटरी घेऊन, आणि कोकणातून शिवाजी महाराजांना कट ऑफ करणार, आणि दोन्ही साईडली कट ऑफ करून मग मध्ये आपण अटॅक करून त्यांना हरवूयात. आणि म्हणून त्यांनी कारतालब खानाच्या बरोबर मिलिटरी दिली 20-30 हजार काही फौज घेऊन, तू कोकणात उतर. मग आता जेव्हा शिवाजी महाराजांनी माहिती मिळाली कोकणात कारतालब खान आता उतरणार आहे, ओके, युद्धाला आता सुरुवात होईल स्टेटस को एंड झाल्यावर, तर मग शिवाजी महाराजांनी जे पण घाट्स आहे जे कोकणात उतरत आहेत सगळ्या घाट्सवर, ओके, किल्ल्यांवर खूप सारी मिलिटरी ठेवली, घाटाघाटांमध्ये त्यांनी सैनिक पेरले, तोफा वगैरे सगळ्या पोचवल्या, दारुगोळा पोचवला, की कुठलाही आंबा घाट घे, कुठलाही घाट घे, फोंडा घाट घे, कुठूनही उतर तू, ओके, तामिनी घाट, सगळीकडून आला तरी तुझा मर्डर करेन. आणि शिवाजी महाराज एकाच घाटावर, ओके, जो इकडे लोहगडच्या पलीकडे जो घाट आहे, ओके, त्या घाटावर मिलिटरी ठेवली नाही, कारण त्यांना वाटतं की हा खूप अवघड घाट आहे आणि तिथून कारतालब खान जाणारच नाही एवढ्या डिफिकल्ट रूटमधून. आणि मग तेव्हा तिथं मिलिटरी ठेवली नाही, तर कारतालब खानाने डोकं चालवलं की मी शिवाजी महाराजांना फसवणार. त्यांनी एंडपर्यंत कळून दिलं नाही कुठल्या घाटाने जाणार आहे. पुण्यातून तो निघाला साताराच्या साईडला, आणि अचानक त्यांनी मिलिटरी तिकडे वळवली लोहगडाकडे, आणि मी त्या घाटातून जाणार. आणि त्यांनी ऑटोमॅटिकली शिवाजी महाराजांना आउटविट करून डिसिजन घेतलं की सगळ्यात हार्ड रूटच मी चूज करणार, आणि त्यांनी तो हार्ड रूट चूज केला. आणि शिवाजी महाराजांना एक्झॅक्टली तेच पाहिजे होतं की तू तो हाच रूट चूज कर. आणि तो घाटामध्ये कारतालब खान घुसला, आणि मग जेव्हा त्या घाटामध्ये तो पोचला तिथे पीकवर, शिवाजी महाराज सगळी गावातले लोक शिफ्ट करून टाकलेले, सगळे पाण्याचे जे हे असतात पाणी सप्लाय वगैरेसाठी जे विहिरी वगैरे सगळ्या बुजवून टाकलेल्या, कुठलीही त्याला पाणी ना अन्न ना कुठली गोष्ट मिळून दिली नाही. आणि 2-3 दिवस फौज थकत घाट चढली, ओके, एकदम अशा काय त्याला म्हणतात दुर्गम भागात असताना शिवाजी महाराजांनी तुतारीचा आवाज केला, आणि असा जो अटॅक झाला त्या कारतालब खानावर भयानक. सो हे की शत्रूला समजून घ्या, स्ट्रॅटेजी नीट प्लॅन करा, ओके, तुम्हाला यू विल विन द बॅटल. सो नोईंग युअर एनिमीज हाफ द गेम. त्याच्याला आणि त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक थिंकिंग का मॅटर करतं. त्यामुळे कमी एफर्टमध्ये पण जर लढाई जिंकायची असेल, हा जो शिवाजी महाराजांकडून आदर्श घ्या. अभ्यास करताना पण मग तसाच अभ्यास करा. 33% स्ट्रॅटेजी मॅटर करते. तर काही 2-3 स्ट्रॅटेजी मी इथे सांगितल्या, पुढेही खूप सांगत जाईन क्लासेस वगैरेमध्ये. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या समजून घेणेच पहिली स्ट्रॅटेजी आहे, ओके. ह्या गोष्टी जर समजून घेतल्या बाकी काम ऑटोमॅटिक होत जाईल. तर मग कुठलीही गोष्ट बिना समजता अभ्यास करू नका, रट्टा अजिबात मारायचा नाही, समजूनच घ्यायची तरच पुढे जायचं. देन तर्क कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, कुठल्याही गोष्टीचा ॲनालिसिस करता आलं पाहिजे. 1857 उठाव झाला असता तर काय, नसता तर काय, गांधीजी असते तर काय, नसते तर काय, आंबेडकर असते तर काय, नसते तर काय, काही प्रश्न विचारायचे स्वतःलाच आणि त्याचं उत्तर डोक्यात विचार करायचा, ओके. मग महात्मा फुले नसते तर काय झालं असतं, काय भारतात बदल झाले असते, इंग्रजच आले नसते तर भारत कसा असता, ओके. ऑटोमॅटिकली ते विश्लेषणात्मक कौशल्य विकसित होत जातात, तर्क कौशल्य. त्यांना अभ्यास करून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे. आणि नुसतेच वाचू नका, ही गोष्ट मला कशी कामाला येईल. उद्या जेव्हा मी अधिकारी होईन, ओके, कोकणाबद्दल मी एखादी गोष्ट वाचली आहे, तर मग कोकणातली ती जी गोष्ट वाचली आहे त्याचा मला तिथे
काय जेव्हा जर माझी कोकणात पोस्टिंग झाली काय त्याचा मला उपयोग होईल, विदर्भाबद्दल मी एखादी गोष्ट वाचली, विदर्भात पोस्टिंग झाली काय उपयोग होईल, ओके, ॲग्रिकल्चर रिलेटेड मी एखादी गोष्ट वाचली की तुम्ही करंट अफेअर वाचताय, मग करंट अफेअरमध्ये तुम्ही वाचलं की मेडिटेरियन क्लायमेट आहे, सॉरी जॉग्राफी वाचताय, मेडिटेरियन क्लायमेट आहे, तिथं सिट्रस फ्रूट होतात, मग सिट्रस फ्रूट महाराष्ट्रात कुठं होतात, नागपूरमध्ये संत्रे, ओके, मग हे जे संत्रे ऑरेंजेस नागपूरमध्ये होतात, मग मेडिटेरियनमध्ये पण युरोपमध्ये संत्रे होतात, तर मग दोन्ही ठिकाणचं क्लायमेट जर सेम आहे तरच संत्रे होऊ शकतात नागपुरात, मग तिथं अजून कुठली फळं आहेत जी महाराष्ट्रामध्ये लागवड करता येईल वगैरे. तुम्हाला ह्या अशा गोष्टी विचार करता आल्या पाहिजेत की त्यांना आता तेच शेतकऱ्यांना सबसिडी देणारे लोक नको आहेत, अधिकारी नको आहेत, हे झालं ते झालं इतके शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकऱ्यांच्या समस्याच सोडवा डायरेक्टली, आणि त्याच्यामुळे मग तुमचा अभ्यास करून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग, ओके, त्यामुळे काही वाचलं ना की त्याच्यावर तर्क पण करता आलं पाहिजे आणि त्याचं ॲप्लिकेशन की हे मला कसं कामाला येईल, ओके, हा दर ठिकाणी माझ्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये कसा उपयोग होईल किंवा इन जनरल, ओके, ते तुम्हाला नीट त्याचा ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे. आणि देन ओपन फ्लेक्झिबल पर्सनॅलिटी, ओके, स्टेटस कोइस्ट मेंटॅलिटी नको आहे त्यांना, कंटिन्युअस चेंज ओरिएंटेड पर्सनॅलिटी बनवावी लागेल तुम्हाला, आणि बदल स्वीकारण्यासाठी तयार असणारे व्यक्तिमत्व, आणि त्याच्यामध्ये पण उत्तर लिहिताना बहुआयामी दृष्टिकोन तुमच्या उत्तरांमध्ये खूप जास्त दिसला पाहिजे, आणि जे पण स्टडी करताय बहुआयामी दृष्टिकोन आणि इथिकल मोरल अँगलनी प्रत्येक गोष्टीचा विचार करणे, ओके, आणि त्याचबरोबर करंट अफेअर कंटेम्पररी इश्यू, कुठली गोष्ट असली करंटशी रिलेट होते का, कुठली गोष्ट असली कंटेम्पररी, एसे लिहितोय मला करंट अफेअरमधून काही लिहिता येईल का, इथिक्सचं उत्तर लिहितोय करंट अफेअरमधून लिहिता येईल का, ऑप्शनलचं उत्तर लिहितोय करंट अफेअरमधून काही लिहिता येईल का, असाच सारखा विचार करायचा की जे पण असतो त्याचा करंट अफेअर्सची काय रिलिव्हन्स आहे, ॲप्लिकेशन करू शकतो का वगैरे. आणि असे ह्या ज्या गोष्टी नीट ज्या मी आत्ता क्लासमध्ये सांगितल्या त्या समजून घ्या आणि सुरुवातीला त्याच्यापासून तसाच अभ्यास करायला चालू करा. देन ऑटोमॅटिकली जोपर्यंत MPSCची नोटिफिकेशन येऊन एक्झाम येईल 25पर्यंत तुमच्या व्यक्तिमत्वात असे बदल होऊन तुम्ही व्यवस्थित तयार असाल, ओके, त्या एक्झामला समोर जायला. सो जुन्या मेंटॅलिटीनी आणि त्याच मेंटॅलिटीने अभ्यास करू नका. आणि जे मी मगाशी सांगितलं की लिटरली आणि मेटॅफोरिकली दोन्ही प्रकारे सांगतोय की गाढवपणा करू नका, गाढवासारखा अभ्यास पण करू नका आणि काही चुकीचा अभ्यास करून गाढवपणा करू नका, स्ट्रॅटेजीने व्यवस्थित, ओके, समजून अभ्यास करा. सो डोंट वर्क लाईक अ डॉंकी, बी हॉर्स, ओके, स्मार्ट वर्क करा. सो दॅट्स ऑल फॉर नाव, ओके. आता मी माझ्या दार्शनिक आहे चॅनलवर बरेच बाकी पण रेकॉर्डिंग्स टाकले, व्हिडिओज टाकलेले, ते बघून घ्या. स्ट्रॅटेजी रिलेटेड काही इंग्लिशमध्ये आहेत तेही बघून घ्या, मराठीमध्ये पुढे टाकतच जाईन. इथिक्सचा सिलेबस पण मी पूर्ण डिस्कस केलेला आहे की इथिक्सचा पूर्ण पेपर त्याच्यामध्ये काय टॉपिक्स आहे, त्याचा अर्थ काय, आणि त्याच्यानंतर मी जेव्हा क्लास घेतो त्याच्यामध्ये मग इथिक्सचा सिलेबस हे 3 भाग आहेत, ओके, फिलॉसॉफी, सायकॉलॉजी आणि ॲडमिनिस्ट्रेशन, ओके. सो जे फिलॉसॉफीचा जो भाग आहे आणि सायकॉलॉजी मानसशास्त्र वगैरे ते जे सर्व भाग आहेत त्याचे 3 वेगवेगळे रेकॉर्डिंग्स केलेले आहेत की मी जेव्हा शिकवतो त्यावेळी मी त्याच्यामध्ये काय काय कंटेंट शिकवणार आहे, मानसशास्त्र भागात काय काय शिकवणार आहे, प्रशासकीय जो भाग आहे ॲडमिनिस्ट्रेशन, सुशासन, गुड गव्हर्नन्स वगैरे त्याच्यामध्ये मी कुठले टॉपिक शिकवतो. तर असे सेपरेट 3 असे 4 लेक्चर्स पण इथिक्सचे खूप डिटेल डिस्कशन अपलोड केलेलं आहे, तर ते पण बघून घ्या. आणि UPSC इथिक्स 4 या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी जे अपडेट्स देत राहीन, नोट्स वगैरे तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्येच प्रिपेअर करत असाल तर ऑलरेडी मी इथिक्सचा कोर्स लॉन्च केलेला आहे, SAचा पण कोर्स लगेच लॉन्च होईल, तर तोही तिथे मग ॲपवर ऑलरेडी आलेला आहे, ओके, तुम्ही आत्ता तो बघू शकता. आणि सो दार्शनिक ॲप ऑन गुगल प्ले ॲप स्टोअर ते डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. स्टे ट्यून. आणि कोणाला काही क्वेरी वगैरे काही प्रश्न असेल तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9552268658. या व्हॉट्सॲप नंबरला यू कॅन कॉन्टॅक्ट मी, ओके. सो दॅट्स ऑल फॉर नाव. थँक्यू फॉर लिस्निंग.